आनंद शर्मा यांचा वृत्तांत. मी शंकर भट्ट म्हणालो. मी सुबयाश्रेष्ठी यांच्याकडून अनुमती घेऊन कुरपूरच्या दिशेने प्रयाण सुरू केले. रात्रीच्या वेळी एका गावात आलो. माधुकरीसाठी कोणाच्या घरी जावे याच विचारात होतो. त्याच मार्गावरील एका घरासमोरील ओट्यावर एक ब्राह्मण सुखासीन होऊन शेजाऱ्यांशी बोलत असलेले दिसले. त्यांचे डोळे तेजस्वी होते आणि त्यातून कारुण्य रस ओसंडून वाहत होता. त्यांनी मला आदराने घरात बोलावले आणि जेवणास वाढले. पोटभर जेवण झाल्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मला आनंद शर्मा असे म्हणतात. मी गायत्री मंत्राचे अनुष्ठान करतो. थोड्या वेळापूर्वी गायत्री माता माझ्या अंतर्दृष्टीला दिसली आणि म्हणाली, एक दत्तभक्त येणार आहे, त्याला पोटभर जेवू घाल. दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याचे फळ तुला लाभेल. तिने सांगितल्याप्रमाणे आपले दर्शन घेऊन मी कृतार्थ झालो. यावर मी म्हणालो, मी दत्तभक्तच आहे. सध्या दत्तप्रभू भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभ या नावरूपाने आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी मी कुरवपूरला निघालो आहे. माझे नाव शंकर भट्ट आहे. मी कर्नाटकी ब्राह्मण आहे. कडममुनी आश्रमकथा. माझे बोलणे ऐकून आनंद शर्मा हसले आणि म्हणाले, आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पेंचलकोन भागातील श्री नृसिंहांचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला. माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले. तेथील नृसिंहांचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले. ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते. मला भीती वाटली आणि भूकही लागली होती. कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले. तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसलेले होते. त्यांचे डोळे अग्निगोलकाप्रमाणे लाल होते. 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते. ते वृद्ध तपस्वी स्वतः कडवमुनी होते. ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते. ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे. अवधूत रूपातील श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते. मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एकही शब्द निघेना. शरीर कापू लागले. तेवढ्यात कडव महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत. आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मी क्षणभरात वडिलांजवळ आलो. त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो. मला कडव महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव, श्री दत्तप्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही. राजमहेंद्री जवळील पट्टसाचला पुण्यक्षेत्र. काळ चाललेला होता. कडव महर्षींच्या आशीर्वादाने मला ध्यानात पादुकांचे दर्शन होत होते. एकदा आमच्या घरी काही नातेवाईक आले. त्यांना पुण्यनदीत स्नान करून पुण्यक्षेत्रांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांना त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह केला. तो त्यांनी मान्य केला व मला सुद्धा यात्रेसाठी बरोबर घेतले. राजमहेंद्री हे गोदावरी नदीच्या तीरावरील एक महापुण्यक्षेत्र आहे. राजमहेंद्रीच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते, तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते. राजमहेंद्रीपासून थोडे दूर असलेले पट्टसाचला पुण्यक्षेत्र गोदावरीच्या मध्यावर आहे. महाशिवरात्रीच्या या शुभ दिनी काही ऋषी पट्टसाचल्या या क्षेत्री येत, तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात वेदांचे स्वस्तिवाचन करीत. हे ऋषी परस्पर मध्य भागामधून पूर्वेकडून येत. पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेकडून येणारे ऋषीगण येदुरुलपल्ली या गावी जमत असत. या येदुरुलपल्ली ग्रामास अगदी जवळ असणाऱ्या मुनिकंडली ग्रामामध्ये विश्राम घेऊन परस्पर चर्चा करीत. माझ्या भाग्याने माझ्या वडिलांबरोबर मी मुनिकुंडली ग्रामाचे दर्शन घेऊ शकलो. ही शेवटी दत्तप्रभूंचीच लीला. कलियुगात श्री दत्तात्रयांचे प्रथम अवतरण श्रीपाद श्रीवल्लभ. तेथे जमलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावर चर्चा करीत होते. या चर्चेत भाग घेणारे सर्व महर्षी मुक्तकंठाने श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरमध्ये अवतरित होऊन कलियुगातील पूर्ण प्रथम दत्तावतार आहेत असे घोषित करीत होते. भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेण्यासाठी सोयी नसणारे ध्यानाच्या प्रक्रियेतून त्यांच्या हृदयामध्ये दर्शन करीत होते. हा अवतार अत्यंत शांततामय असून करुण रसाने परिपूर्ण आहे असे ते म्हणाले. माझे वडील मला पिठिकापुरला घेऊन गेले. आमच्याबरोबर आलेले पंडित वृंद पादगया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरामधील विविध देवतांचे दर्शन घेऊन पूजा करून वेदांचे पठण करून श्री बापनाचार्यांच्या घरी जाण्यास निघाले. श्री बापनाचार्य श्री अपलराज शर्मा त्या पंडित वृंदांबरोबर वेद स्वस्ती वाचन करून आम्हाला भेटले. ते दृश्य अत्यंत मनोहरी होते. असे दिव्य भव्य दृश्य पाहावयास मिळणे हे सुद्धा पूर्वजन्माचे सुकृतच. श्रीपाद प्रभूंचे दिव्य मंगल स्वरूप वर्णन. आम्हा सर्वांसाठी श्री बापनाचार्यांच्या घरी मेजवानीचा थाट केला होता. त्यावेळी श्रीपादांचे वय 5 वर्षाहून कमीच होते.
सुकोमल लहान वयाचा तो दिव्य शिशू अत्यंत तेजवंत, वर्चस्वी, सुंदर, अजानुभव नेत्रद्वयात अनंत प्रेम करुणा भरून असलेला असा होता, ज्याचे वर्णन करता वेद थकले. तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा. मी त्यांच्या श्रीचरणांना स्पर्श करून नमस्कार केला, तेव्हा त्यांनी आपला अभयहस्त माझ्या शिरावर ठेवला. जन्म जन्मांतरापासून माझा अनुभव तुझ्यावर आहे. पुढच्या जन्मी व्यंकटय्या या नावाने अवधूत होऊन, निराताग्नी होते होऊन, दुष्काळ पडल्यावर पाऊस पडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल. तसेच सांसारिक लोकांना होणाऱ्या त्रासाचे शमन करण्यास समर्थ होशील, असा श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद दिला. मी म्हणालो, श्रीपाद प्रभूंच्या लीला अद्भुत, अगम्य आणि अनाकलनीय आहेत. गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य उलगडून दाखवण्याची कृपा करावी. श्रीपाद प्रभूंकडून गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा. आनंद शर्मा म्हणाले, गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला असता सूक्ष्म प्रकृती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरले आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता त्यांना ग्रंथी म्हणतात. जपयोगात श्रद्धा, निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तीचा प्रादुर्भाव होतो. ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो. भू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील 4 बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. भूवाच्या उच्चाराने मानवाच्या भ्रुकुटीवरील 3 अंगुलीचा भाग प्रभावित होतो. स्व या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो. तच्च्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते. स्वच्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते. वीचे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते. तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या खरात असलेली तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते. व या अक्षराच्या उच्चाराने उजव्या खानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते. रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते. नीच्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सुप्त शक्ती धनसंध्या जागृत होते. यम या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेजशक्तीची सिद्धी होते. व या अक्षर समुदायाच्या उच्चाराने कंठात असलेल्या भग ग्रंथीतील लक्षणा शक्ती जागृत होते. ग्रो याचा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेली गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते. देच्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमनशक्ती प्रभावित होते. वचा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो. से याच्या उच्चाराने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी गरगळ्या जुळतात सिहिणी नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीतील धारणा शक्ती प्रभावित होते. धीच्या उच्चाराने एकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते. म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लेहामध्ये असलेल्या बाह्याच्या ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते. भीच्या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते. भी या अक्षराच्या उच्चाराने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेधा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते. योच्या उच्चाराने डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीची अंतर्निहित शक्ती जागृत होते. योच्या उच्चाराने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते. न या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कोपरामध्ये असलेल्या धारणीन ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते. प्र या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कोपरात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते. सो या अक्षराच्या उच्चाराने उजव्या मंगटात असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते. द या अक्षराच्या उच्चाराने उजव्या तळावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते. या अक्षरवळीच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते. अशा प्रकारे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा 24 ग्रंथी आणि त्यांच्या 24 प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे. 9 ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. 8 ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे. 2 चपाती देवलक्ष्मी या वाक्याचे विवरण. श्रीपाद प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या चपात्या स्वीकार करीत असत. ते 2 चपाती देवलक्ष्मी असे म्हणण्याऐवजी 2 चौपाती देवलक्ष्मी असं म्हणत. 2 म्हणजे 2 ही संख्या आणि चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द माया स्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 24-98 संख्या अद्भुत मानली जाते. तेच गायत्री स्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत. तेव्हा मी म्हणालो, महाराज मला गायत्री मंत्रातील 24 अक्षराबद्दल तुम्ही सांगितलेले थोडेसे समजले. 9 ही संख्या परमात्मा स्वरूप म्हणता व 8 ही संख्या माया स्वरूपाची म्हणता हे मला तेवढेसे समजले नाही. 9व संख्या विवरण. आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकरभटा, परमात्मा विश्वातीत आहे.
तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9ला एकाने भागल्यास 9च येतात. 9ला 2ने गुणल्यास 18 येतात. 1 आणि 8 ची बेरीज 9च येते. 9ला 3ने गुणल्यास 27 संख्या येते. 2 आणि 7 ची बेरीज 9च येते. या प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 हीच संख्या येते. त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सुचविते. गायत्री मंत्राचे विवरण. गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोम मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान परमेश्वराची निष्ठा ओंकाराच्या उच्चारणात येते. हा कोम 3 शाखांमध्ये भू भुवस्व याच्या रूपाने वाढतो. भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुव जीव शरीर धारण करतो तेव्हा करायचा कर्मयोग सुचवतो. स्व समस्त द्वंद्वाला स्थिरता देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भू या शाखेतून तत्सवितु वर्णम या उपशाखा उद्भवल्या. शरीर धारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन मिळवणे करण्यासाठी सवितू याचे कार्य होते. वरेण्यम मानवाला जंतू स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो. भू या शाखेतून भर्गो देवस्य धीमहि या 3 उपशाखा उत्पन्न झाल्या आहेत. भर्गो निर्मलत्व वाढवितो. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्यदृष्टी मिळवून देतो. धीमहीने सद्गुणांची वृद्धी होते. स्वयतून धियोमुळे विवेक, योनमुळे संयम, प्रचोदयामुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. याकरता गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3 उपशाखा आहेत. समजले ना? म्हणून 2498 ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे. यातील 9 या संख्येचे विवरण तुला सांगितले. अष्टम संख्येचे विवरण. 8 ही संख्या मायास्वरूप आहे. हे अनगामाता तत्व आहे. 8 एकाने गुणले असता 8च येतात. 2ने गुणल्यास 16 येतात. यातील 1 व 6 मिसळल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमी आहेत. 8ला 3ने गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 आणि 4 ची बेरीज केल्यास 6 येतात. हे 7 पेक्षा कमी आहेत. याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशींमधील शक्तिहरण सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखवण्याची शक्ती माहीत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघा तेविस्मे श्री दत्त आहेत. त्यांच्या मनोमाफकाय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते. मध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते. सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे. त्रेतायुगात श्री बिडिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्री काटक चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते. रात्री अथर्व वेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतिरूप आहे. योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाज्योतिर्मय प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात. यातूनच कोट्यानं कोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते. प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी स्थिती लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री अभिन्न आहेत. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते. या लोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदांचा अनुभव येण्यासाठी दोन्हीमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या चरणाश्रितांना इह परलोक दोन्हीचा लाभ होतो. इतर देवता व श्री दत्तात्रयांच्या आराधनेतील फरक हाच आहे. मला आनंद शर्मा महोदयांनी दिलेला सल्ला किती अपूर्व होता. तेव्हा मी म्हणालो, महाराज तुम्ही किती धन्य आहात. श्रीपाद प्रभू जेव्हा नृसिंह सरस्वती अवतार धारण करतील त्यावेळी आपण त्यांचे गुरु होऊन संन्यास दीक्षा प्रदान कराल. त्या जन्मात आपण श्री कृष्ण सरस्वती या नावाने संन्यास धर्माचे आचरण करीत असणार. यावर आनंद शर्मा म्हणाले, भगवंताचा अवतारच भक्तांसाठी असतो. ते मानव रूप धारण करून पृथ्वीवर येऊन आपल्या आदर्श आचार संपन्न जीवनाने सर्व मानवांना शिकवण देतात. ते स्वतः सर्वज्ञ असले तरी सुद्धा गुरूंचा स्वीकार करून समाजाला गुरुच्या आवश्यकतेचे महत्त्व आपल्या कृतीने समजावून देतात. अवतारी पुरुषाचे गुरु होण्याची क्षमता एखाद्यालाच लाभते. अवतारी पुरुष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या 80 पिढ्यांनी पुण्यसंचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरुषाचे गुरु होणाऱ्या व्यक्तीचा वंश परमपवित्र पुण्यवान असावा लागतो. बापनाचार्य आणि सायणाचार्य यांच्या वंशांचे अनेक पिढ्यांपासून संबंध होते. पल्लादींच्या घरी मुलगी झाली तर वाजपेयी अजुरीच्या घरची सून होणार आणि वाजपेयी अजुरीच्या घरी मुलगी झाल्यास मल्लादींची सून होणार असे ते गमतीने म्हणत असत. बापनाचार्यांची मुलगी सखल स्वभावती सुमती वाजपेयी अजुरीच्या घरी दिली नाही. तिचा विवाह विधिलिखित अगोचर असलेल्या दिव्य घंडीकोटा अप्पलवाद शर्मा यांच्याबरोबर झाला. साक्षात दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मातेचा रक्तसंबंध असलेल्या वाजपेयी अजुरीचा सुद्धा उद्धार केला. माधवाचार्यांना श्रीपाद प्रभूंबद्दल अति वात्सल्यभाव होता. हेच थोडे विद्यारण्य महर्षी झाले. त्यांचे शिष्य मलयानंद, त्यांचे शिष्य देवतीर्थ, त्यांचे शिष्य यादवेंद्र सरस्वती आणि यादवेंद्र सरस्वतीचे शिष्य श्रीकृष्ण सरस्वती. विद्यारण्य महर्षी आणि कृष्ण सरस्वती यांच्यामध्ये गुरु शिष्यांच्या 3 पिढ्या होतील. श्री विद्यारण्य हेच कृष्ण सरस्वतीच्या रूपाने अवतरित होतील आणि ते श्रीपादांच्या नंतरच्या अवतारातील गुरुपद शोभविणार आहेत.
श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत. त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे. एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होती. तेवढ्यात व्यंकटराय श्रेष्ठी तेथे आले. त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले, आपले गोत्र मार्कंडेय का? हे ऐकून उत्तर देता श्रीपादांचे गोड बोलणे ऐकून हसले. वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते. श्रीपादांना म्हटले, व्यंकटराय श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रज आहेत. स्नानानंतर सुमती देवीने गुंडीतील पाणी वळवून टाकले आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला. मार्कंडेयाला 16 वर्षाचे आयुष्य होते. पुढे शिवांच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू 16 वर्षापर्यंत आईवडिलांजवळ राहणारे हे वर्म गर्भितपणे सुचवले होते. 16 वर्षानंतर वारकड्याने गृहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले. श्रीपाद प्रभू सुद्धा 16 वर्ष आईवडिलांकडे राहिले आणि नंतर जगद्गुरू झाले. नंतर यथाखाली गुप्त झाले. त्यांच्या शरीराला चिरंजीवित्व लाभले. आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्या स्वरूपात अत्रि अनुसूयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले होते. श्रीपादांची विविध रूपे. श्रीपाद प्रभू त्यांच्या योगक्षतीला बहिर्मुख करून स्त्री रूपात दर्शन देत असत. तसेच त्यांच्या योगक्षतीचे दर्शन सुद्धा आपल्या साधकांना देत असत. हे किती अपूर्व होते. कुंडलिनी शक्ती अशी बहिर्मुख केवळ दत्तात्रय भगवानच करू शकत. 16 वर्षांच्या वयाचे असतानाचे नवयवन दंपती रूप श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या माता पिता नरसिंहवर्मा पती पत्नी बापनारुळे राजमांबा व्यंकटप्रिया श्रेष्ठी दाम्पत्य या सर्वांना आपल्या अद्भुत लीला शक्तीचे स्वरूप दाखवले. श्रीपादांच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह करावा अशी त्यांच्या मातापित्यांची फार इच्छा होती, परंतु त्यांची निराशाच झाली. श्रीपादांनी सुमती मातेस अवधूत रूपात दर्शन दिले होते तेव्हा सांगितले होते, माते तुझा मुलगा 16 वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ राहील. त्याच्या विवाहाचा संकल्प केला तर तो ऐकणार नाही, गृहत्याग करून निघून जाईल. त्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे वागावे. श्री अनघा दत्त हे आदी दाम्पत्य आहे. त्यांना जन्ममरण नाही. ते सर्वदा लीला विहार करतात. ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात, नृसिंह सरस्वतींच्या रूपात, स्वामी समर्थांच्या रूपात अर्धनारीश्वर होऊन राहतील. मंडलकाल अर्चना आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण केल्याने मिळणारे फळ. श्रीपादांचा गणेश चतुर्थी अवतार झाला हे विशेष. लाभ हा गणेशाचा पुत्र एका युगात लाभद महर्षी या नावाने नावाजला होता. तो श्रीकृष्ण अवतारात नंद या रूपात जन्मास आला होता. श्री वासवीमाता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. लाभ श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतार काळात त्यांच्या आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वामध्ये विघ्न विनाशक तत्व स्थिर करून श्रीपाद प्रभू अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून 27वे नक्षत्र हस्त नक्षत्र असताना पुरात अदृश्य झाले. जन्म पत्रिकेमुळे 27 नक्षत्रात भ्रमण करणाऱ्या नवग्रहांपासून मिळणारे अनिष्ट फल निघून जाण्यासाठी श्रीपादांचे भक्त मंडल दिशा घेतात. एका मंडलामध्ये श्रद्धा भक्तीने श्रीपादांचे अर्चन केल्यास किंवा त्यांच्या दिव्य चरित्राचे पारायण केल्यास सर्व कामनांची सिद्धी होते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार एका दिशेने आपली स्पंदने आणि प्रकंपने सोडित असतात. त्यांचे प्रकंपन वेगवेगळ्या 40 दिशांमध्ये प्रसरण पावतात. या 40 दिशांमधून होणारे प्रकंपन थांबून श्रीपाद प्रभूंकडे वळविले तर ते श्रीपादांच्या चैतन्यात विलीन होतात. तेथे ते आवश्यक बदल घडवून स्पंदनामध्ये रूपांतरित होऊन साधकाकडे पुन्हा येतात. यानंतर साधकाच्या धर्मानुकूल सर्व इच्छा पूर्ण होतात. अरे शंकर भटा, तू श्रीपाद प्रभूंचे चरित्र लेखन करशील असे अंतर्दृष्टीने कळले आहे. लोकांमध्ये व्यवहारात असलेल्या पारायण ग्रंथात लेखकाची वंशावळी केवळ मनात नसताना रचली गेलेले सूत्रे वगैरे असतात. तू लिहिलेल्या प्रभू चरित्रामध्ये तुझ्या वंशावळीची आवश्यकता नाही. प्रभूंचे ध्यान करून तुझ्या अंतर्नेत्रामध्ये श्रीपादाला समोर आणून सर्वांना सुलभतेने समजेल अशा रीतीने रचना करशील तेव्हा श्रीपादांचे चैतन्य तुझ्या लेखणीद्वारे जे विवरण करेल ते सत्य होईल. या प्रकारे स्फूर्तीने लिहिलेला ग्रंथ किंवा उच्चारलेले मंत्र छंदोबद्ध असण्याची आवश्यकता नाही. काही महाभक्तांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांच्या स्थानिक भाषेत स्तोत्र प्रार्थना स्फूर्तील. त्या छंदबद्ध व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर असण्याची गरज नाही. भक्त जी पदे म्हणतील त्या पदांमध्ये परमेश्वराने संतुष्ट होऊन वर दिलेला असल्याने त्यामध्ये परमेश्वराची अनुग्रह शक्ती असते. त्या पदांमध्ये असलेल्या स्तोत्रांचे आपण पठण केल्यास आपले चैतन्य तात्काळ भगवत चैतन्याशी सामिप्य पावते. परमेश्वर भावप्रिय आहे, भाष्यप्रिय नाही. भावना म्हणजे शाश्वत शक्ती. श्रीपाद प्रभूंचे मल्हादी, व्यंकटराय श्रेष्ठी आणि वत्सवई या 3 कुटुंबाशी अत्यंत सख्य होते. एका सणाच्या निमित्ताने व्यंकटराय श्रेष्ठींनी अपरराज दाम्पत्यास त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. त्या दिवशी श्रेष्ठी बरेच गंभीर दिसत होते. त्याला तसेच कारण होते. पिटिकापुरामधील एका सुप्रसिद्ध ज्योतिषाने श्रेष्ठींच्या मृत्यूची वेळ, दिवस, वार, तिथी सर्व सांगितले होते. त्यांचे ज्योतिष आतापर्यंत कधी खोटे ठरले नव्हते. हेच कारण श्रेष्ठींच्या गंभीरपणाचे होते. त्या ज्योतिषाने अशी प्रार्थना केली होती की त्यांची भविष्यवाणी खोटी झाल्यास तो मुंडन करून गाढवावर बसून गावभर फिरेल. अपमृत्यू टाळण्यासाठी अपराज शर्मा यांनी कालाग्नी शमनाची पूजा करून त्याचा प्रसाद श्रेष्ठींना आणून दिला. थोड्याच वेळात सुमती महाराणी भरजरी वस्त्रे परिधान करून श्रीपादास घेऊन श्रेष्ठींकडे आली.
तेवढ्या श्रेष्ठींच्या हृदयात असह्य वेदना होऊ लागले आणि ते मोठ्याने आई असे ओरडू लागले. सुमती त्यांच्याकडे धावतच गेली. त्या दिव्य मंगल स्वरूपातल्या साध्वीने आपल्या दिव्य श्रीहस्ताने श्रेष्ठींच्या हृदयाला स्पर्श केला. त्याच वेळी श्रीपाद झा असे जोरात ओरडले. श्रेष्ठींच्या घरात एक बैल होता. त्याने तडफडून काही क्षणातच आपले प्राण सोडले आणि श्रेष्ठी वाचली. ही बातमी कळताच तो ज्योतिषी धावतच श्रेष्ठींच्या घरी आला आणि भविष्यवाणी चुकण्याची त्याला खंत वाटली. श्रीपाद त्या ज्योतिषाला म्हणाले, तू ज्योतिषाचा खूप अभ्यास केला आहेस, परंतु सर्व ज्योतींची ज्योती मी असताना श्रेष्ठींना मृत्यूभय कसले? तू शिरोमंडन करून गाढवावरून फिरायची गरज नाही. तुला पश्चाताप झाला हेच पुरे. तुझे वडील जिवंत असताना त्यांनी श्रेष्ठीकडून कर्ज घेतले होते. ते परत न करता खोटेच गायत्रीची शपथ घेऊन सांगितले की त्यांनी ते परत केले. या पापामुळे त्यांना श्रेष्ठींच्या घरी बैलाचा जन्म घ्यावा लागला. हीन योनीत असलेल्या तुझ्या वडिलांना उत्तम जन्माचा प्रसाद दिला. श्रेष्ठींच्या अपमृत्यूचे कर्मफल बैलाकडे वळले. तू या बैलाचा 10 संसार करून अन्नदान कर. तुझ्या वडिलांचे वाईट कर्मफल नष्ट होऊन उत्तम गती प्राप्त होईल. श्रीपादांच्या सांगण्यावर त्या ज्योतिषाने केले. श्रीपाद प्रभू अनेक प्रकारे प्राण रक्षण करू शकतात. श्रीपाद योग संपन्न अवतार आहेत. त्यांना काहीच असाध्य नाही. उच्छ्वास निश्वासाच्या गतीचे विच्छेदन केल्याने मुक्ती प्राप्त करून घेणे सोपे आहे. क्रियायोगी ज्यांची प्राणशक्ती आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वादिष्टान मूलाधार चक्रात फिरून वरून खालून वर परिभ्रमण करतात. एका क्रियेला लागणारा वेळ 1 वर्षामध्ये साधारण होणाऱ्या आध्यात्मिक विकासा एवढा असतो. रात्र दिवसाच्या 1/3 वेळात 1000 क्रिया झाल्या तर केवळ 3 वर्षात सहजतेने प्रकृतीद्वारा 10 लाख वर्षात होणारा परिणाम दिसून येतो. आनंद शर्मांच्या चांगल्या गोष्टी ऐकून मला खूप माहिती मिळाली. सकाळच्या अनेक आटपून श्री आनंद शर्मांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपुराकडे निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 14. दत्तदासांना अभयदान. मी थोडे दिवस प्रवास करून मुद्दांगलू या गावी पोहोचतो. वाट सरूंना विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच कुरवपूरला पोहोचेल. श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती. ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होती. मला त्या ताडीचा वास असह्य होत होता. तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो. ती व्यक्ती सुद्धा आपला वेग वाढून माझ्याजवळ येऊन पोहोचली. त्याने विचारले, मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का? मी तेवढ्यात म्हणालो, तू कोण आहेस? तुझे माझ्याशी काय काम आहे? यावर तो जोरात हसला. त्याच्या ताडीचा उग्र वास आला. मी कोण आहे ते जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस, कुठून आलास, कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे. ताडी विकणारे सुद्धा वेदांतर बोलण्याएवढे समर्थ आहेत असे वाटते. त्याने रस्त्यावर येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले. तेथे लोकांचा जमाव झाला. त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला, मित्रांनो, मी या प्रांतात ताडी विकणार आहे. मी धर्माने जगतो. ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे. मी झाडावर चढून ताडी आलेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत होता. मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे, परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाही. थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला. मी नाही म्हणालो. परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची एजा सुरू झाली. 4 लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे. आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार. खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे. अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर यांनी पाणी फिरले. हे पूज्य लोक हो, तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा. तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते. त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी जबरदस्तीने बांधली. त्यानंतर सगळे लोक निघून गेले. मी अत्यंत दुःखी झालो. उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून नीच अशी ताडी प्यालो. माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले. परम पवित्र अशा श्रीपादांचे मुखकमल आता कसे पाहू? जळले माझे कर्म, नशीब माझे. माझ्या कपाळी विधिलेखच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार? माझे पाय लडखडू लागले. तोंडाला असह्य वास येत होता. माझ्या नशिबाला दोष देत श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो. मार्गात एक तपोभूमी दिसली. तेथे कोणी महात्मा राहत होते. त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती. मी माझ्या रस्त्याने चाललो होतो. तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला, अरे शंकर बेटा, थांब, तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे. मी दैवाची लीला पाहून चकित झालो. मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले. करुणाभरीत नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितले. स्नानानंतर मला मधुर फळे खाण्यास दिली. श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले, अरे शंकर बेटा, दत्तात्रेयांच्या 9व्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करुणादृष्टी आहे. त्यांनी तुला आपल्या अमृत हस्ताने अमृत पाजवले. त्यांना तू गौड कुलातील ताडी विकणारा समजलास. त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास. कितीही भ्रामकता. मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले. त्यानंतर अनंत शक्ती चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला.
आनंद अशा त्या सत्ताशक्तीमध्ये अत्यंतहीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला. मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारही नव्हते. एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो. माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती. तेवढ्यात स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केले. त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले. मी प्रकृतीच्या अधीन झालो. काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो. प्रकृतीस्थ असणारा मी लगेच स्थूल तत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले. श्री स्वामी म्हणाले, पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुळात होतास. जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास. तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतीत झाला असतास. तुझ्या पत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत, परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृत दृष्टीने त्यांचा तुझ्या नकळत परिहार होतो. श्री गुरूंच्या महिमांचे कोण वर्णन करू शकतो. वेद सुद्धा नेती नेती म्हणत मौन झाले. यावर मी म्हणालो, श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत. त्यांच्या लीलामधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. हे ऐकून स्वामी म्हणाले, वेद ऋषींचे तत्ववेत्यपणाचे हे प्रमुख लक्षण आहे. दडलेली सत्य असणे सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितले आहेत. हेच आत्मसत्य. वस्तुतः कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्याला सत्य, यज्ञ, जल, अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे. अशा प्रकाराने सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे. सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे. हिचे वर्णन करताना सत्यवाक्यांचा बोध करणारी, महानवाची माहिती समजावून देऊन आपल्या चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे सांगितले जाते. श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोध शक्ती, प्रबोधिनी प्रह. त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते. तसेच परमसत्य आणि अंतर्ज्ञान आपल्यात स्थिर करते. वेदातील यज्ञ हे अंतर्प्रवृत्तीचे बाह्य प्रतीक आहे. यज्ञाद्वारे मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो. त्याला प्रत्युपकारा प्रीत्यर्थ देवता बोधन अश्व देतात. बोधन म्हणजे ते संपदा, अश्व म्हणजे शक्ती संपदा. याप्रमाणे देव आपल्या तपशक्ती देतात. वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांना समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवले आहे. औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान, नृसिंह सरस्वतीच्या अवतारांचे वैशिष्ट्य. श्री महाविष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकशिपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवले. काही कालानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रयाने दर्शन दिले व अनुभव केला. प्रल्हादास द्वैत सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्ताच्या चरण मला सुद्धा वन द्या अशी प्रार्थना केली. सेवा श्री दत्तात्रय म्हणाले, प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन. तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करून असे माझे वचन आहे. स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हणते, महाराज, श्री पिटिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन करण्यासाठी त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लालसावलेले असते. श्रीपादांची अद्भुत लीला. स्वामी म्हणाले, लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे, शब्द तोत्रे, त्यामुळे सगळी मुले माझी थट्टा करी. मला एक अनामिक आजार झाला. 5 वर्षांपासून तो वाढू लागला. 1 वर्ष लोटल्यावर 10 वर्ष उलटल्यासारखे झाले. मी 10 वर्षाचा झालो तेव्हा 50 वर्षाची लक्षणे दिसू लागली. त्यावेळी वाकराळी चाललेले पिटिकापुरम येथे यज्ञ करीत होते. माझ्या वडिलांनी यज्ञासाठी मला नेले होते. त्यावेळी त्यांचे वय 6 वर्षापेक्षा जास्त नव्हते. यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते. ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते. तुपातील 1/3 भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला 2/3 भाग यज्ञासाठी आणीत असे. यज्ञाला प्रारंभ झाला, परंतु तूप थोड्या वेळात संपत आले. त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते. हा चिंतेचाच विषय होता. श्री वापनाचार्याने श्रीपादांकडे हेतू पुरस्पर पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले, काही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहेत, परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही. योग्य वेळीच त्यांना शिक्षा करेल. त्यांच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने खावे अशी आज्ञा करतो आहे. एवढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताडपत्रीवर असे लिहून दिले, आई गंगामाते, यज्ञाच्या निवारणासाठी लागणारे दूध द्यावे. तुझी बाकी मासे आजोबा व्यंकटराय सृष्टी देऊन टाकतील, ही श्रीपादची वल्लभांची आज्ञा. हे पत्र त्यांनी श्रेष्ठींना दाखवले. त्यांनी ते मान्य केले. त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर 4 ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले. ते पत्र तीर्थजला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले. वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले. ते जल आणत असताना सर्वांच्या समोर त्याचे शुद्ध तूप झाले. त्या घृताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली. सर्वजण आनंदित झाले. वचनाप्रमाणे श्रेष्ठीने त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले. घृत उथळल्यावर त्याचे पाणी झाले होते. माझ्या वडिलांनी माझी दुःस्थिती श्रीपादांना सांगितली. ते म्हणाले,
थोडा वेळ थांब, रोगाचे निवारण होईल. तोत्रेपणा काढून टाकील. एक घर जळणार आहे, त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे. प्रभूंची विधाने अनाकलनी होती. तेवढ्या तो वृद्ध ब्राह्मण आला. तूप चोरल्यामुळे तर काही हानी झाली का ते पाहण्यास आला. काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याचा दृढ विश्वास होता. श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले, आजोबा, तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात. एका घराला परशुराम रीती नष्ट करायची आहे, त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे. तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात, परंतु गृहदहाला मुहूर्त नसतात. श्रीपाद म्हणाले, चोरी करायला गृहदहाला मुहूर्त कसे नसतात? तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला, तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही. श्रीपाद म्हणाले, आजोबा, किती शुभवार्ता सांगितली. परमपवित्र अशा यज्ञासाठी जमवलेले तूप एका धूर्ताने चोरून नेले. अग्निदेवांना भूक आवरली नाही. धर्मानुसार त्यांना मिळवायला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवीत आहेत. अग्निदेवता आनंदाने उड्या मारित होत आहेत. श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला. श्रीपाद म्हणाले, तुझे घर भस्मसात झाले, त्याचे थोडे भस्म घेऊन ये. श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात, तसे संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहीत होते. तो एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला. ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूने मला आज्ञा केली आणि 3 दिवसपर्यंत असे करण्यास सांगितले. आम्ही श्री बापनाश्वरच्या घरी 3 दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी प्यायलो. माझा तोत्रेपणा पूर्णपणे नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो. श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले. त्यानंतर ते म्हणाले, आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील. गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तारशील, धर्मबोध करशील. तू आणि हा वृद्ध ब्राह्मण म्हणून गेल्या जन्मी व्यापार करीत होता. व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होते. एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस. त्या खिरीत विष कालवले. त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि त्याही वेळाने तो मरण पावला. तुला माहीत नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते जळून भस्म झाले. तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली. घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने हृदय पडून तू मरण पावलास. पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधी जोडी पडलास. तुझे घर पूर्वजन्मी याने जाळले असताना त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले. या लीलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनापासून मुक्त केले. श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो. त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झालो. त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंहवर्माने नवीन घर बांधून दिले. श्रीपादांच्या कृपाप्रसादाने दोघांच्या कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले. श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य आणि अगाध आहे. दत्तानंद पुढे म्हणाले, अरे शंकर भटा, सर्व देवता तेजामधून निर्माण झाल्या आहेत. अदिती माता ही सर्व देवांचीच माता आहे. देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत. देवता मानवाला तेज देतात. मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात. त्या सत्यपोषक असतात. ते सत्यलोकाचे निर्माते आहेत. मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत असतात. ब्राह्मण भूलोकीची देवता. सर्व देवता मंत्रस्वरूप आहेत. हे विश्व देवाधीन आहे. अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत. ते मंत्र सद्ब्रह्मणाच्या अधीन आहेत. म्हणून ब्राह्मण भूमीवर देवता समान आहेत. शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियाने ग्रहण करता येतो. शब्द प्रकाश, गमन, स्पर्श, शीतोष्ण, विस्मृती, बलप्रयोग, वेग, गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात. भाषेची प्रगती होत असताना क्रमाने भाषेमध्ये भावाची विविधता, निश्चितता वाढीस लागते. यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्चल तत्व भौतिक अंशातून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीने भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते. पवित्र ग्रंथपठण विशेष फलदायी. तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे. हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलुगू भाषेत अनुवादित होईल. अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळ ग्रंथाच्या पठणाचे फल सारखेच आहे. श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कुठेही पठण केला असता तर श्रीपाद प्रभू तेथे सूक्ष्म राहून ते श्रवण करतात. या संबंधाची एक कहाणी सांगतो, सावधान होऊ नये. श्रीपाद 7 वर्षाचे झाले. त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला. त्या काळात संपन्न गृहस्थांच्या घरी असे कार्यक्रम असते म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापनाथांच्या आनंदाला तर सीमा नव्हती. त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते. दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, पूर्वयुगात अनुसूया आणि अत्रि महर्षी या परम पावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्याचेच नाव दत्तात्रय असे ठेवले होते. तेच परमज्योती दत्तात्रय सध्या या कलियुगात श्रीपाद रूपाने पीठिकापुरामध्ये अवतरले आहे. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजस्वी दिसू लागले. अशा दीनजन उद्धारक असणाऱ्या प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे.
हीच कथा ते सारखे सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते. असे 53 वेळा कथन झाले. दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली. उपनयनानंतर श्रीपाद जे तेथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले, ते लगेच मालदासींच्या घरी जाणार आहेत. जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले, विशुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेला कथाभाग 1 अध्याय असे समजल्यास 53 अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील 53 अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य फलित लगेच त्याला द्यायचे आहे. श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही. श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही. तेव्हा श्रीपाद क्रोधाविषयाने म्हणाले, तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना क्रूरतेने दाबून टाकीत आहात. परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व आणि तुमचे अधिकार त्यांची सेवकृती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील. माझे वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेघ आहे, त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही. तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मबद्ध होऊन दत्तभक्ती करीत आहेत, आपले जीवन व्यतीत करतील, त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन. श्रीपादांच्या क्रोधाविषयाला आईवडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले. नेमके त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभाने त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले. त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली. त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले. त्यांनी आपल्या दिव्य हस्ताने सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला. बाबा शंकर भट्टा, पाहिलेच का श्रीपाद प्रभूंचे प्रेम? ते भावनेने संतुष्ट होतात. त्यांना कुल गोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो. दत्तप्रसाद अत्यंत कुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा. त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसादाचा अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो. श्रीपादांची भक्तांना सांगितलेली 12 अभयवचनं. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. 2. मनोवाककाय कर्मांना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. 3. श्री पीठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन माध्यांकडे भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैवरायचे आहे. 4. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. 5. अन्न हेच परब्रह्म अनमो रामचंद्राय. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. 6. मी श्रीपादसी वल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. 8. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. 9. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. 10. श्रीपाद वल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाहीत, सकल देवता स्वरूप समस्त शक्तींचे अंश म्हणून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल. 11. श्रीपाद वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. 12. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. प्रबंधे. अध्याय 15. बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत. मी शंकर भेट्टा श्री दत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली. रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो. पाणी काढण्यासाठी तेथे एक पोहरा सुद्धा होता. मी पाणी किती आहे हे ते पाहावे या उद्देशाने आत डोकावलं तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले. विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांट उड्या घेत होता. त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला, अरे शंकर भट्टा. मला आश्चर्य वाटले. माझे नाव त्याला कसे कळले असेल? मी त्याला उत्सुकताच विचारले, आपणास माझे नाव कसे कळाले? तो अपरिचित गोष्ट म्हणाला, नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरकुडी जात आहेस हे सुद्धा मी जाणतो. तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे. त्याला बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो. माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती. माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, प्रापंचिक बंधने संसार रूपात अडकलेला मानव, तू बंधरहित असलेल्या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला बाहेर कसा काढू शकणार? माझा मी सुटेल. आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात. असे म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता. मी संभ्रमित झालो. तो म्हणाला, माझे नाव बंगारप्पा. तू तहानलेला दिसतोस. मी तुझी तहान भागवतो. असे म्हणून त्याने त्या पोहराने भराभर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्यायला. परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्यायला, तहान मात्र माझी भागली. याचे मला आश्चर्य वाटले. नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला. त्याने बोलण्यास सुरुवात केली.
मी स्वर्णकार कुटुंबातील आहे. मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते. माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती. भूत प्रेत पिशाचे यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो. माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत. ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूतप्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत. माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोक पाहून भूतप्रेतांची असलेली विकृत कळा, क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला. माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्याने पिढिकापुरम लागले. श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत शूद्र असलेल्या कुतंत्राला परस्पर कलहाला काही कमी नव्हते. श्री बापनारी आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोकर्णे ऐकल्या होत्या. मी सर्वात प्रथम बापनारींना मारून टाकावे असा विचार केला. मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळीने पाणी पित होतो. मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते. त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. मी त्या ओढ्यातील पाणी पित असताना श्रीपाद प्रभू बापनारांच्या जवळ होते. श्रीपाद प्रेमाने बापनारांच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोब ते पाणी उडून जाईल. मी पाणी पिऊन थकलो, परंतु बापनारांना त्याचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले. माझी विद्या फळली नाही याचे मला दुःख झाले. श्रीपाद प्रभूंची शूद्रोपासकास शिक्षा. मला एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे. मी बापनाचरणीचे ध्यान करून तो मंत्र उच्चारला. अनेक सर्प बापनाचरणीच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले, परंतु ते बापनाचरणीला काहीच करू शकले नाही. 2 मुहूर्तांचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथून निघून गेले. माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता. माझ्या अंकित असलेले भूत प्रेत बापनाचरणीच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाहीत. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले. एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही. मी स्मशानात जाऊन श्रीपादांच्या कणकेची बावली करून त्याला 32 जागी 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरात 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात. एवढेच नव्हे तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा माझा दुष्ट हेतू बेत होता. परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले. त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापनारांच्यावर घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मलाच दोष करू लागले. श्रीपादांच्या पिठाच्या बावलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या. नरक यातनांचा अनुभव येऊ लागला. मी श्रीपाद श्रीवल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो. माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टी दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. कोलांटी हात झोडणे ही एक प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील. माझ्या माता पित्यांच्या घरी किंवा श्री बापनाचरणीच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा बहुजन्माचे पुण्य असावे लागते. तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही. जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे. माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात. त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो. तू आपल्या क्षुद्र विद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाल मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला शंकरभट्ट नावाच्या कन्नड ब्रह्माची भेट होईपर्यंत राहील. नंतर निश्चेष होईल. तो शंकरभट्ट माझे चरित्र लिहिल असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय 7-8 वर्षाचे होते. त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे. आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले. ही घटना गोंधळात टाकणारी होती. नंतर मी असमंजसपणे म्हणालो, तुम्ही पाणी पिला तर दुसऱ्याची तहान कशी भागते, यातील मर्म काय? त्यावर बंगारप्पा म्हणाले, एका योग प्रक्रियेने मी इतर जीवाच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो. त्याद्वारे हे तादात्म्य भावनेने साध्य होते. रामायणकालीन किष्किंधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धात आलेल्या युद्धाच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे. या कारणाने श्रीरामाना झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता. विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या 2 अत्यंत पवित्र मंत्राचा उपदेश केला होता. या मंत्रातील स्पंदनांच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते. मानवाच्या शरीराच्या शुद्धीक्रमाच्या 12 अवस्था आहेत. श्रीरामाचा देह 12व्या अवस्थेत होता. श्रीपादांचा देह सुद्धा 12व्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहसिद्ध असे आहे. साधन मार्गातील 7 भूमिकांचा विचार. मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकात असतो.
पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिय सूक्ष्म देहेंद्रिय एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभव छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांमध्ये वशीकरण केंद्र असते. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषीने अहले शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिला आपण श्री चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता. ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्या स्थितीत राहिली. अहलेचे शरीर शिला स्थितीत गेले होते, तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते. म्हणजे ती तिसऱ्या आणि चौथ्या भूमिकांच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली. श्रीरामाची पायदूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती स्वतःच्या सहस्थितीत झाली. चौथ्या भूमिकेत पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तरित योगशक्ती लागते. यासाठी आपल्या शक्तींचा लोककल्याणाचा इतर आत्म्यांच्या बोधांचा विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते. परंतु पापकार्याला निमित्त होणारे तुच्छ स्वार्थ प्रयोजनातून ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते. त्यानंतर अनेक हजारो जन्मांतर मानव जन्माला येता येते. पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात. सहाव्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात. संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्कारावर प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवितात. भावज्ञानी साधकाला प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास परत कमी असतो. सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती घेऊ शकतात. अवतारी पुरुष व साधकातील भेद. बंगालपरी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले. त्यांचे निराकरण करण्यासाठी मी प्रश्न केला, महाराज, जीवनात केवळ परिणामक्रम असतो का? काय हे अवतारी पुरुषाला सुद्धा लागू पडते? यावर बंगालप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात. मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असे म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो. पूर्ण पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खडगंदू भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी. सिंह हा जनावर सर्वात श्रेष्ठ प्राणी. नरसिंह अवतारात भगवान विष्णूने सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते. यशना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार, रजोगुण युक्त असलेला परशुराम अवतार, सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार, त्रिगुणांच्या अतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार, कर्म प्रधान असलेला तो बुद्ध अवतार, समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत अत्यंत विलक्षण योगावतार म्हणजे श्रीपाद वल्लभ अवतार. श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदायामध्ये धर्म नाहीतच. श्रीपादांची स्थिती बुद्धिवानांना सुद्धा समजण्यासारखी नाही. त्यांच्यासारखे तेच आहेत. सर्व सिद्धांतांचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे. या सृष्टीचा आदिबिंदू अंतिम बिंदू सुद्धा तेच आहेत. स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निरीक्षण करणारे, संकल्प करणारे, इच्छाही करणारे तेच आहेत. हे गूढ असे देवाचे रहस्य आहे. सप्तऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू बाबा. शंकर भट्टा, तू धन्य आहेस. त्यांचे अभ्यास कारणे लाभेल तो धन्य होय, अन्य जीव व्यर्थ होय. सत्कर्म व दुष्कर्मांचे फलविवरण. मी विचारले, महाराज, मला एक शंका आली आहे. समस्त कर्मांचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांना मध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो? तेव्हा बंगारबा मोठ्याने हसले व म्हणाले, तू चांगला प्रश्न विचारलास. सर्व सृष्टी बंधातूनच निर्माण झाली आहे. मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे. पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही. तो देहाहून निराळा असून अजन्म, अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित आहे. मानवात व प्राणीमतात एकच आत्मा वास करतो. मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे. या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्याचे प्रयत्नशील असतो. या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो. देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही, तर काही विघटनकारक, विनाशकारक शक्ती सुद्धा असतात. त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलन ज्वलन सुव्यवस्थित चालवण्याचे कर्म देव करीत असतात. मनुष्याच्या जन्मात सुख आणि दुःख ही पूर्वकर्मानुसार येत असतात. दुःख येत असताना मानवास सुखाचे महत्त्व कळते व तो सुख मिळवण्याची आकांक्षा करतो. सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट, कुकर्मी, नास्तिक, जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी, प्रामाणिक, सदाचारी, सच्चिल व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते. अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपयोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांनी आज असलेले सुख प्राप्त झाले आहे. तसेच अत्यंत प्रामाणिक, सच्चिल, सज्जन लोक आज जी दुःखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फलस्वरूपच. मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तात्काळ मिळत नाही, त्यास काही वेळ लागतो. परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असतात, त्याचे फळ लवकर मिळते. चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते. समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट, दुराचारी लोकांकडून सज्जनांचा, संतांचा छळ होऊ लागतो. त्यावेळी भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी, दुराचारी लोकांचा नाश करून धर्मांचे, संत, सज्जनांचे रक्षण करतात.
हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या, परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या. कालांतराने त्या तारामंडळातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले. अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले. पृथ्वी सह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणाने सृष्टी चलित आहे. ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते. परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक आस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. ज्या लोकांमध्ये परमेश्वराचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात. या दोन्ही प्रकारच्या कर्मांना ते स्वतःच आधार असतात. वेलूप्रभू महाराजांचा गर्भभंग. पिटिकापुरम या नगरीत वेलूप्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते. ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत. एकदा त्यांना श्रीपादश्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास अप्पलराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपादश्री वल्लभ स्वामींना तात्काळ घेऊन यावे. घरात स्वामींचे आजोबा बापणाचार्य होते. सेवकांनी त्यांना राजाज्ञा सांगितली. आजोबांनी स्वामींना सांगितले, पिटिकापुरमच्या महाराजाने तुला भेटीस बोलावले आहे. श्रीपाद म्हणाले, तात, राजाच्या मनात भक्तिभाव नाही. तो अहंकार पूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण महाराज आहोत, आपली सत्ता सर्वांवर चालते, आपण म्हणून तसे झाले पाहिजे. परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही. मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही. स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले, तुमचे महाराज केवळ या पिटिकापुरमचे राजे आहेत, परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमच्या घरी यावे. येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटात शोभेल असा नजराडा घेऊन यावे. हे स्वामींचे वक्तव्य पण अप्पलराज व त्यांचे पिता बापणाचार्य यांनी आपापसात विचारविनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले. सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कळविला. तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले, मी या नगरीचा महाराज आहे. माझ्या आज्ञेचे श्रीपादश्री वल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो. एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले. सारे सेवक सिंहासनाजवळ धावले. त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यांना होऊ लागल्या. तात्काळ राजपुरोहित श्रीकोट सुंदर शर्मा यांना बोलावणे पाठवले. त्यांनी महाराजांची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली. राजपुरोहित म्हणाले, पाहिल्यात ना माझ्या अर्चनेचा परिणाम. आपण श्रीपादश्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली ती व्यर्थ आहे, कारण ते स्वतः श्री दत्तप्रभूंचे अवतार आहेत. त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात. बापणाचार्यांना सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे. श्री व्यंकटशास्त्री हा धूर्त वैश्य स्वामींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो. महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही. महाराज राजपुरोहिताला म्हणाले, श्रीपादश्री वल्लभांनी काही दुष्टशक्तीचा उपयोग करून आम्हाला स्वस्थ केले आहे. यावर आपण काही उपाय सुचावा. राजपुरोहित म्हणाले, महाराज आपण विद्वान ब्राह्मणाकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करून घ्यावे. स्वयंभू दत्तात्रयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे. असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण बरी करतील. राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान ब्राह्मणाकडे श्री दत्तपुराणाचे पारायण प्रारंभ केले. परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्यांना आळा घालणे राजास कठीण झाले. महाराजांना त्या रात्री स्वप्नात आपले पित्त दिसले. ते अगदी क्षीण अशक्त व देवणाने दिसत होते. ते म्हणाले, रे वेलू, तू आम्हाला श्राद्ध भोजन देत नाहीस. आमची या प्रेत तू सुटका करण्यास काहीच करीत नाहीस. महाराज म्हणाले, तात, मी शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना. पित्त म्हणाले, परंतु ते आम्हाला काही मिळत नाही. ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहेत. राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल. पितरांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रा सुद्धा आली नाही. याच वेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली. ती जेवणात बसली की अन्नात किडे दिसत व ते अन्न ती फेकून दिली. तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागे. अशा प्रकारे महाराजांनी सर्व बाजूनी संकटाने घेरले. त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली. राजा सहाय्य करणारा राजपुरोहितांची स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती. त्याची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडी आपटू लागली. त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहिताला दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले. त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याच्यासमोर एक गवताचा भारा ठेवून तो न खाल्ल्यास पोळवण्यास सुरुवात केली. पारायणासाठी निवडलेले ब्राह्मण पारायण संपून जेवण करून घरी येताच त्यांना घरी धुमाकूळ घालणारी भूतप्रेत दिसतच होती. ती पाहून बिचारे ब्राह्मण अगदी घाबरून जात. ते भिवते ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पतीपासून दूर करून अतोनात छळ केला. तुम्ही राजाने महामार्गाने मिळालेले धन दान रूपात घेतले, त्यामुळे आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत. ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण, राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले. त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना. अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले,
दत्तपुराणाच्या पारायणामुळे सर्व दुःखे नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते, परंतु सारे काही विपरीतच घडले. त्यांना आता श्रीपाद स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीचा पश्चाताप झाला. महाराज, राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले. ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमार्चना केली. क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजाने मोठ्या उदार अंतराने त्यांचे अपराध क्षमा केले. ते म्हणाले, या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेची जास्तीत जास्त फळे प्रदान करतो, परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो. मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे. कालाग्नी रूपात असलेले श्री दत्तरूप माझेच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद रूपात अवतरलो आहे. श्रद्धायुक्त अंतकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो. माझे आई वडील सौ सुमती आणि श्री अपलाज हे प्रत्यक्ष श्री लक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत. माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभात महर्षी होते. माझा जन्म गणेश चतुर्थी झाला. मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्य दिसेन. मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपुरी या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूत प्रेतांची त्यांच्या युती सुटका करेन. विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती सत्यमार्गाने मिळवलेली असावी, वाममार्गाने मिळवलेली नसावी. वाममार्गाने मिळवलेली संपत्ती दुःख, क्लेश, अशांती, वैमनस्य, अपवार भावासच कारणीभूत होते. प्रत्येकाच्या पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण म्हणून आर्तभावाने श्रीपाद श्रीवल्लभा दत्तात्रेय दिगंबरा असे हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करेन. हे महाराजा, तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस, त्यामुळे तुला इतक्या संकटाला तोंड द्यावे लागले. श्रीपाद श्रीवल्लभांचा योग्य सन्मान न करता त्यांची निंदा केल्याने श्री दत्तपुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटे झेलावी लागली. श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ हे त्रिवार सत्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. प्रपद्ये अध्याय 16 श्रीमन नारायण वृत्तांत. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो. स्वामी कुरवडीला असल्याचे कळल्यापासून माझ्या आनंदाला पारावर उलान होता. त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती. मार्गात एक उसाचे शेत दिसले. शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता. शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गुळ करण्याचे काम चालू होते. त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्याने मोठ्या नम्रभावाने मला बोलावून उसाचा रस दिला. तो फारच मधुर रस होता. मी श्री श्रीपादांच्या दर्शनास जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला. तो शेतकरी मला म्हणाला, अहो काका, माझे नाव श्रीमान नारायण मल्लादी. आमचे गाव मल्लादीपुरम होते, परंतु कालांतराने त्याचे नाव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले. श्रीपाद श्रीवल्लभांचे आजोबा श्री बापनाचार्य यांचे आडनाव सुद्धा मल्लादी असे होते. ते ब्राह्मण होते, परंतु आम्ही चौधरी आहोत. त्यांचे आणि आमचे अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादीपुरम गाव सोडून पिटिकापुरम गावी आलो. त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती. सारी स्थावर जंगम मालमत्ता विकून टाकून अंगावरील एका कपड्याने आम्ही तेथे पिटिकापुरम आलो. श्री बापनाचार्य यांनी आम्हास मोठ्या प्रेमाने जेवू घातले. त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली. त्या दिवशी श्रीपाद घरी होते. ते म्हणाले, बापनाचार्यांच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते. देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही. बापनाचार्यांचे दर्शन मिळणे सुद्धा दुर्लभ आहे. तुमच्या पुण्याईनेच हे घडले आहे. बापनाचार्य आम्हास म्हणाले, आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांना दिले आहे. काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे धर्माविरुद्ध होईल. आता तुम्ही एक मुठभर उडीद एका कापडात बांधून घेऊन पश्चिम दिशेत जा. तुमच्या मनोकामना पूर्ण होताच ते कुळीत टाकून द्या. परमेश्वर अत्यंत दयाळू आहे. जो खडकात असलेल्या बेडकाला सुद्धा अन्न पुरवितो तो तुम्हाला अन्न पुरवणार नाही का? तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल. आम्ही जेवण केले व निघताना धोत्राच्या सोग्यात मुठभर कुळीत बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचा मुळीच त्रास झाला नाही. न मागता आम्हाला जेवण मिळत होते. हे केवढे आश्चर्य. चालत चालत आम्ही आंध्रप्रदेश ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला. मार्गात आम्हास अनेक पर्णकुट्या दिसल्या. त्यात राहणारे लोक वृद्धच होते. त्यांच्याजवळ धनसंपत्ती वगैरे काही नव्हती. एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला. तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते. ते जातीने चौधरी होते. त्यांचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने मरण पावला होता. त्या मुलाची पत्नी कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. त्यांना संतान नव्हते. या वृद्ध दंपतीला आता कोणाचाच आधार उरला नव्हता. त्यांच्या शेजारी मात्र त्यांच्यावर मधुर भाषण करीत व वेळोवेळी त्यांना मदत करीत असत. या वृद्ध जोडप्याने आमच्या उत्तम आदरातिथ्य केले व घरी ठेवून घेतले. जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असतो त्या वेळी काहीतरी अडचण येईल व आमचे जाणे स्थगित होईल. शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो. परंतु त्याच वेळी त्या वृद्ध गृहस्थात उलट्यांसाठी जुलाबाचा त्रास सुरू झाला. तेव्हा आम्हाला साडे भाग पडले. 1-2 दिवसात त्या गृहस्थात बरे वाटल्याने आम्ही पुढच्या प्रवासास निघालो. आमच्या तेथील 4-5 दिवसांच्या वास्तव्यात त्या वृद्ध कुटुंबाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला. आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू दाटून आले व आम्ही सज्जनतेने त्यांचा निरोप घेतला.
धोत्राच्या सोग्यात बांधलेल्या कुळीदाला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले. आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही. त्यांची निरीच्छ वृत्ती पाहून आम्हाला अतिशय आश्चर्य वाटले. त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता, त्याला त्यांनी बोलवले. तो घरी आल्यावर त्या वृद्ध गृहस्थात म्हणाला, तुमच्या घरी आलेले जे अतिथी आहेत ते अतिशय अमंगल आहेत. त्यांच्या वास्तव्याने तुम्हाला दारिद्र्य प्राप्त होईल. त्यांना तुम्ही लवकरात लवकर घालवून द्या. ते वृद्ध दंपती म्हणाले, पंडितजी, त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दारिद्र्याचा परिहार करण्याचा शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना, आपण तो सांगावा. त्यासाठी कितीही खर्च झाला तरी आम्ही तो देऊ. त्या अतिथीच्या अमंगल नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असेल तो सांगण्याची कृपा करावी. परमेश्वराच्या इच्छेने सारे विश्व चालते. सर्व देवांना मंत्राच्या साहाय्याने प्रसन्न करून घेता येते. प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता. यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात. तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती. त्या ज्योतिषाला त्या वृद्ध जोडप्याची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता. तो ज्योतिषी म्हणाला, धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी करा. यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात. प्रत्यक्ष देव सुद्धा यज्ञ करण्याची स्तुती करतात. यज्ञाचे 5 प्रकार आहेत: देवयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ. श्रीपाद वल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या. त्या वृद्ध दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारे सर्व कार्यसिद्धीसाठी यज्ञ केला. या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले. त्या वृद्ध दंपतीच्या पुण्याईने आम्हास परम पवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले. या यज्ञातील हविष्य इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले होते. प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार हविषाचा भाग देण्यात आला होता. त्या प्रत्येक देवतेने तोंड भरून आशीर्वाद दिले होते. गाय, वेद, ब्राह्मण, पतिव्रता स्त्रिया, सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमुळे पृथ्वीचे सृजन कार्य चालते. शेती करण्यात ज्याप्रमाणे बैलाची नितांत गरज असते, तेवढीच गरज इहलोक सिद्धीसाठी यज्ञ यागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते. शिवाय गायीमुळे आपणास दूध, दही, तूप, लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच. भूमातेचे 7 गुण. सर्व धर्मांची तत्वे वेदांवरच आधारलेली आहेत. धरती मातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे. ब्राह्मण लोक आपल्या यजमानाद्वारे यज्ञ करून समाजात सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात. अशा सत्कर्माने भूमातेस सामर्थ्य प्राप्ती होते. पतिव्रता स्त्रिया आपल्या पातिव्रतेने धर्माचे रक्षण करतात. पतिव्रता स्त्रियांमुळे धरणी माता समृद्ध होते. सत्य भाषण करणाऱ्या सत्यसंकल्पी लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते. निर्लोभी लोक आपली लोभीवृत्ती टाकून देऊन समाजात माधुर्य वाटतात, तर दानशूर लोक पुण्य मार्गाने मिळालेले धन दीन दुबळ्या अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात. या सप्तगुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे पृथ्वी सदैव प्रसन्न, सामर्थ्याने भरपूर अन्नपाण्यात पुरवण्यात होते. बापनाचार्य सारख्या महापुरुषांनी आम्हाला निमित्त मात्र करून यज्ञपुरुष श्री श्रीपाद वल्लभ यांच्या समक्ष आम्हाला धन्य केले. श्रीपाद सुश्री वल्लभांकडून भक्तांचे रक्षण. यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला. ते वृद्ध दंपती आम्हास आपल्या मुलासारखे मान देऊन वागवीत होते. हे त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही. आम्हाला एक मिरचीचे शेत होते. त्याला 4ही बाजूने ताळीच्या झाडाचे कुंपण होते. या ताळीच्या झाडाचा रस गौड लोक येऊन काढून घेऊन जात. एकदा मी शेतात गेलो असताना आमचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीची पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मिळाले. मी एकटाच होतो, परंतु ते 10 लोक होते. याच वेळी एक आश्चर्य घडले. एक अस्वल ताळीच्या झाडावर चढून त्याचा रस पित होते. एवढ्यात त्याचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्या अस्वलाला जवळ आलेले पाहताच आमचे भाऊबंद घाबरून पळून गेले. अस्वलाच्या विषारी नखाने होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती. मी श्रीपादांचे नामस्मरण करीत बैलगाडीत बसलो आणि गाडी चालू लागली. ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले आणि आमच्याबरोबर चालत आमच्या घरी आले. त्या अस्वलाला पाहून त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळचे शेजारी आश्चर्यचकित झाले. त्या रात्री आम्ही श्रीपाद शिवलवांचे भजन केले, तर ते अस्वल सुद्धा आमच्यावर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते. भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला. तो त्या अस्वलाने आनंदाने खाल्ला. यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते. ते आमच्याशी प्रेमाने राही, परंतु आमच्या शत्रूला त्यांची भीती वाटली. त्याच्या भीतीमुळे शेतांचे रक्षण करण्याचे काम अनायासच अस्वलच करी. आमच्या घरी दत्तप्रभूंच्या लीलाकथांचे कीर्तन आणि श्रीपादांचे नामस्मरण नित्याने बाणेस आले. एकदा असे शेतात गेले असताना ते अस्वल शेतात आले. त्याने माझ्याकडे मोठ्या प्रेमाने पाहिले. मी श्रीपाद स्वामीचे नाम घेण्यास सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागले. आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्ती केल्या होत्या. त्याच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन निवाडून ठेवून संग्रहित करीत होता. आमच्या भाऊबंधांनी त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला होता. त्याने अस्वलावर मंत्रप्रयोग केला. त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली असल्यामुळे अगदी निश्चेष्ट होऊन पडला. दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ती स्वतःकडे आकर्षून घेतल्या. रामायणातील वालीप्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती, जिच्या प्रयोगाने समोरील शत्रुपक्षाची अर्धी शक्ती त्याला प्राप्त होत असे. या कारणामुळे श्रीरामाने वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता व त्यांनी त्यांचा अंत झाला. श्रीपाद श्री वल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता. श्रीपाद स्वामींच्या लीला मोठा अगम्य आहे. त्यात कार्यकारण संबंध शोधणे अत्यंत कठीण आहे.
कारणाशिवाय कोणतेच कर्म संभवत नाही. इंद्राची पूजा गोकुळवासियांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागवून त्याने गोकुळावर अतिवर्षा केली. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्याकाळी सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सर्व गोकुळवासीयांचे रक्षण करून आपल्या गोपाल धर्माचे पालन केले, त्याचप्रमाणे श्रीपाद वल्लभांनी मातृकाच्या योगशक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करून दिले. अस्वल शक्तीला बळी पडले. त्याच्यातील पुण्य अंशांमुळे ते श्रीपादस्वामींचे भक्त झाले होते. त्या मातृकाच्या शक्तिप्रयोगाने निश्चय पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते. दुःखी जीवांचे हृदय श्रीपाद स्वामींना न चुकता ऐकू येते. ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फळाची तीव्रता कमी करतात. श्रीमान नारायण चौधरी दत्तकथा श्रीपाद स्वामींचे नामस्मरण कथा लोकांनी मृत्यूमुळे चालत असत. तेथे येणाऱ्या भक्तात काही भक्त श्रीपादांच्या चरणी अंधनेपणाने शरण बनत होते, तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता. नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली. ते वृद्धवया पडलेले अस्वल श्रीपादांच्या नामघोषाने एकदम चैतन्याच्या होऊन आनंद विभोर होऊन नाचू लागले. श्री दत्तात्रयांचे योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे. त्यांच्या करुणेने त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले आणि त्या मानव तांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले. तेथील लोकांनी त्या अस्वलास दोरीने बांधून अरण्यात सोडून दिले. ते मनुष्यरूपी अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले, लोक हो, मी गेल्या जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो. अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छळीत असे. धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे. अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला. परंतु माझ्या पूर्वपुढ्यांनी या जन्मी मला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन करून त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्तात्रयांचे अवतार आहे. त्यांच्या अनुग्रहामुळेच माझी अस्वलाच्या योनीतून सुटका होऊन उत्तम असा मानव देह प्राप्त झाला. त्या मांत्रिकाने अनेक पापकर्मे केली. त्याने माझ्यासारख्या मूक असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्याचा विनाकारण छळ केला. या पापकर्मामुळे त्याला श्रीपाद वल्लभ स्वामींनी योग्य ते शासन केले. शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांना शासन असे ब्रीद असलेल्या स्वामींची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात, त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते. देव आणि भक्तांची निंदा करणाऱ्या आणि परत होणाऱ्या असंख्य होणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यास सुचत नाही. आपल्या पापकर्मावर पश्चाताप करून योग्य ती शिक्षा भोगल्या तर काही दुष्ट लोक स्वामींचे भक्त झाल्याचे उदाहरण आहे. तो मनुष्यरूपी अस्वल पुढे म्हणाला, मी श्री स्वामींच्या नामस्मरण पारायणाने सद्गतीस प्राप्त झालो. मला मानवी देह मिळाला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व आनंदही झाला. ते श्री स्वामींचा मोठ्याने जयजयकार करू लागले. हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली. अकस्मातपणे 3 नागदेवता तेथे आले आणि त्या नामसंकीर्तनात तन्मयतेने रोडू लागले. याच वेळी त्या मनुष्यरूपी अस्वलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. तेथे आलेल्या नागांनी त्या मृतदेहाची प्रदक्षिणा केल्या व निघून गेले. ते नाग कुठून आले होते, कशासाठी आले, याचा कोणालाच अर्थबोध झाला नाही. त्या मनुष्य रूपातील अस्वलावर सर्व शास्त्रोक्त पद्धतीने 10 संस्कार करण्यात आले. आम्हा श्री श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणाचे सतत ध्यान होते व त्यांच्या जीवनाला आधार होता. ते 3 नाग वरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले. त्यांची आम्हाला व दुसऱ्या दत्तभक्तांना भीती वाटत असे, परंतु दुसऱ्या लोकांना मात्र त्यांची भीती वाटे व ते आमच्या घरी येत नसत. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताच ते नाग तन्मयतेने डोलू लागत. त्या वृद्ध दंपतीच्या घराजवळील काही जमीन त्यांच्या भाऊबंधांनी अन्यायाने लुबाडली होती. त्या जागेस पंचांनी वादविवादग्रस्त असे घोषित केले होते, परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळवली होती. आमच्या भाऊबंधांनी गावातील प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते. त्यामुळे त्या विवादित भूमीचा निर्णयासारखा पुढे ढकलला जात होता. या विवादास्पद जागी एक नागाचे वारूळ होते. नागपंचमीला लोक त्या वारुळात दूध आणून खाली. दूध घालणारे भाविक जन नागदेवता आमची संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत. दूध घालणाऱ्या काही लोकांना माहित होते की त्या वारुळात एकही नाग नाही. एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करतात त्या वारुळातून ते 3 नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारुळात निघून गेले. हे दृश्य पाहिल्यावर त्या वारुळात दूध घालण्यास कोणी आले नाही. नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आमच्या गावात आला. त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी स्वागत केले. तो मांत्रिक कितीही विषारी साप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्याने वश करून घेत असे, अशी त्याची प्रसिद्धी होती. तसेच सर्पदंश झालेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्रशक्तीने जिवंत करीत असे. त्याच्या तळहातावर गरुडाचे चिन्ह होते. अशी गरुड रेषा असलेल्या व्यक्ती सर्प वश होतात असे शास्त्राचे नाही. ही मंत्रविद्या त्यास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्यापुढे नतमस्तक होत. त्या मांत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींबरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुळाच्या 4 बाजूने आग लावली. तो त्या आगीजवळ बसून जोरजोरात मंत्रोच्चार करीत होता आणि विचित्र हावभाव करीत होता. त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल असे आम्ही त्याला दूर उभे राहून सांगत होतो, परंतु आम्ही तेथे काहीच करू शकत नव्हतो. त्यावेळी आम्ही त्या निरपराध सर्पांचे रक्षण करावे अशी श्रीपादांची चरणी प्रार्थना केली.
त्या मंत्राच्या प्रभावाने तिने सर्व वारुळातून बाहेर आले, परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्रविद्या क्षीण होत होती. त्याला काहीच करता येत नव्हते. ते मोठ्याने मंत्रोच्चार करीत होते, परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील अग्नी श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे, आणि आश्चर्य म्हणजे अग्निदेवतेने त्या तिन्ही सर्पांसाठी मार्ग मोकळा करून दिला होता. ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले. थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला. हे दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे अनुचर पळून गेले. त्याच वेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मोठ्या मुलात सर्पदंशाच्या खुणा दिसून आल्या. थोड्याच वेळात त्याचे शरीर सर्पाच्या विषयाने काळे निळे झाले. दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली. त्या मांत्रिकाने पुष्कळ मंत्रोच्चार केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्या मांत्रिकाच्या हातावरची गरुड रेषा हळूहळू लहान होत अदृश्य झाली. गावातील लोकांना खूप भीती वाटली. या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद शिवल्लभच आपली सुटका करू शकतील असा त्यांचा दृढ विश्वास वाटत होता. त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला. श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रकारे प्रसंगी कशी आणि कोणाला सहाय्य होईल हे समजून येत नाही. गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्सावशी रडू आले, परंतु आम्ही काही करू शकलो नाही. अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुले पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले. निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला. त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गाव प्रमुखांच्या घरासमोर ठेवले होते. आमचे भाऊबंद भीतीने थरथर कापत होते. वातावरणात सारीकडे दुःखाची कळा पसरली होती. त्या मांत्रिकाचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नेला. चित्तेवर ते शरीर ठेवून अग्नी संस्कारास प्रारंभ करताच एक मोठे आश्चर्य घडले. त्या मांत्रिकाच्या मृतदेहात चैतन्याचा संचार झाला. तो त्याच्या अग्नीपासून संरक्षण करण्यासाठी आरडाओरड करू लागला. श्रीपादांच्या कृपेने त्या मांत्रिकातील दुष्टभावनेचा स्पर्श होता जळून खाक झाला आणि एक शुद्धात्मा त्या लाकडांमधून बाहेर आला. ते सगळे करण्यामागे श्री स्वामींची आघातीला दिसून होते. ते सज्जनांचा उद्धार आणि दुर्जनांना योग्य शासन करीत असत. तो मांत्रिक चितेवरून उठून त्या गावप्रमुखांच्या घरी उड्या मारीतच आला. आम्ही सर्वांनी जमून त्या मख्याच्या घरी दत्त महात्म्य वर्णन करणारे कीर्तन केले. त्यानंतर दत्ता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाने सारे आसमंत भरून टाकला. श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सूक्ष्म रूपातील दिव्य किरण सारे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र करीत होते. सारी ब्रह्मांड या दिव्य किरणाने अपवित्र झाली होती. स्वामींच्या सच्चिदानंद अद्वैत स्वरूपात असलेला महाकारण देह महंत विश्रांत घेत होता. त्यातून निघणारे दिव्य किरण सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते. अवधूत औषावतार आणि महासिद्धी प्राप्त महायोगी सुद्धा दिव्य करणाने पवित्र होत होते. श्रीपादांची अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर स्वामी प्रकट होऊन सर्वांना दर्शन देत. लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आल्हाददायक आरामदायक वाटते तसे श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे. अत्यंत पापी असलेला तो मांत्रिक श्रीपाद शिवल्लभांच्या नामस्मरणाच्या संकीर्तनात रमून गेला. त्याला श्रीपाद शिवल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते. त्याला वाटले की आपण केलेल्या पापांचे कर्मफल म्हणून स्वामी तसे दिसत आहेत. कितीतरी सर्पांची त्याने आपल्या मंत्रविद्येने आहुती दिली. अनेक महान संन्यासी व दिगंबर विरुद्ध त्यांनी त्रास दिला होता. या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता. त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपाची कल्पना आली. तो श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक झाला. जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचा द्वेषाग्नी शांत झाला. श्रीपाद प्रभूंनी आपले उत्तरीय त्यास पांघरण्यास दिले. ते घेतल्यावर तो मांत्रिक अत्यंत आनंदाने हसू लागला. सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली. श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्याच्या दुधाने मोठा मुला शुद्ध आली आणि थोड्या वेळात स्वभावात निरोगी झाला. तो मांत्रिक सर्वसंग परित्याग करून सावध होऊन दूरदिशी निघून गेला. गावातील पंचांनी त्या वृद्ध दंपतीची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला. 3 सर्पराज असलेल्या वारुळातून 3 औदुंबराची झाडे उगवली. काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्यासी आमच्या घरी आले. हे संन्यासी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करीत असत. एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला हलवा प्रसाद म्हणून सर्वांना दत्तानंदांनी दिला. श्रीपाद शिवल्लभ लहान असतानाच त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे. श्रीपाद शिवल्लभ, श्री ऋषी सरोदे आणि श्री स्वामी समर्थ या 3 नावांचे संकेतरूप असे 3 औदुंबर वृक्ष आहेत होत. या संकेतरूपी वृक्षाच्या बीजांचे फलस्वरूप म्हणून पिटिकापुरम गावात एक औदुंबर वृक्ष आहे. या पुण्यप्रद वृक्षाच्या गदछायेत वृक्षाखाली श्रीपाद शिवल्लभांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून त्यावर एक सुंदर असे मंदिर बांधण्यात आले. या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकडे हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे, संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल. श्रीपाद शिवल्लभांचा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून दृढ झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुबुडीच्या दिशेने निघालो. श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो. शरण प्रपद्ये. अध्याय 17. श्री रामानंदाचे दर्शन. मी कुरुबुडीला जात असताना मार्गात एक स्त्री केस मोकळे सोडून विचित्र हास्य करीत माझ्याजवळ आली. तिची मनस्थिती बरोबर नसताना ती काहीतरी अस्पष्ट असे ओरडत होती. ती माझ्याजवळ येताच मला तिची अत्यंत भीती वाटून माझे हातपाय थरथर कापू लागले. तिच्या मागोमाग हातात काठी घेऊन 2 क्रूर बलिष्ठ पुरुष येत होते. त्या स्त्रीने माझ्या पायावर डोके ठेवून तिचे त्या 2 राखड पुरुषांपासून रक्षण करण्याची विनंती केली. हे दृश्य पाहून माझा चेहरा पांढरा पडला. माझ्यासारखा घरादारापासून दूर आणि परप्रांतात असलेला ब्राह्मण त्या स्त्रीचे रक्षण कसे करू शकणार होता. त्यावेळी माझ्या तोंडून अचानकपणे उद्गार निघाले, हे
माते, तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही. या दुष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद शिवराज तुझे नक्कीच रक्षण करतील. तू निर्भयतेने उठून उभी राहा. त्या स्त्रीच्या मागे आलेले पुरुष माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. त्या दोन बलशाली पुरुषांच्या तुलनेत माझी शरीर अगदीच किरकोळ होती. तरी माझे धैर्य आणि दृढतेने उच्चारलेले आश्वासन ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत. तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू. तू बऱ्याबोलाने आमच्या मार्गातून दूर हो. ते दुष्टांचे हे वक्तव्य ऐकून माझ्यात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि मी म्हणालो, अरे ब्राह्मण कुलात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमांस भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दुर्जनांना माझ्या ब्राह्मणाचा आणि या निरपराध स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही. मी पुढे येणाऱ्या सर्व परिस्थिती सामोर जाण्यास तयार होतो. मी पुढे त्यांना म्हणालो, तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तात्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल. सर्व रोगांमध्ये हा अत्यंत भयंकर असा रोग आहे. त्याला तुम्ही स्वतः आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात याची मला कीव येते. मी हे सारे तुमच्या हितासाठी सांगत आहे. माझे वक्तव्य ऐकून आपले धाडस हरवून अगदी निस्तेज झाले. मी सांगितलेली त्यांच्याबद्दलची विधाने खरी असताना माझी भविष्यवाणी नक्कीच खरी होईल असा त्यांना दृढ विश्वास वाटला. त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या. ज्योतिषशास्त्राचे काहीच ज्ञान नसलेल्या मी त्यांच्या दृष्टीने एक विद्वान भविष्यवेत्ता ठरलो. जवळच असलेल्या एका वृक्षाच्या छायेत आम्ही बसलो. मी त्यांना त्यांचा जीवन वृत्तांत सांगण्याची विनंती केली. ते म्हणाले, महाराज, आपण त्रिकालदर्शी आहात. आपणास अज्ञात असे या पृथ्वीवर काय आहे? आपण विचारले म्हणून सांगतो. आम्ही दोघे सख्खे बंधू. आमचा जन्म ब्राह्मण कुलात झाला, परंतु ब्राह्मणत्व आम्ही पूर्णपणे विसरून गेलो आणि भ्रष्ट झालो. गायीचे मांस खाण्यास आम्हाला आनंद वाटे, त्याचाच मदिरापानाचे भयंकर व्यसन आम्हाला जमले. या सर्व दुर्गुणांचा व्यभिचारी वर्तनाने करत झाला. या सर्व दुराचारामुळे आम्ही दुरात्मा झालो. समोरील टेकडीवर पद्मासन घालून बसलेली या स्त्रीस पाहून आमच्या मनात वाईट विचार आले, परंतु तिने स्पष्ट नकार दिल्याने आमचा अभिमान दुखावला व आम्ही रागाने तिच्या मागे निघालो. परंतु आमच्या सुदैवाने आपल्यासारख्या महान पुरुषाच्या दर्शनाचा लाभ झाला. तेव्हा मी म्हणालो, बाबांनो, काय चांगले काय वाईट याचा निर्णय करणारी सदसद विवेक बुद्धी देवाने मानवाला दिली आहे. चांगल्या मार्गाने आपण गेल्यास चांगली फळे मिळतील, वाईट मार्गाने गेल्यास वाईट अनुभव येणारा शंकाच नाही. ही स्त्री सदाचारी असल्याने तिने तुमचे म्हणणे मान्य केले नाही. तुमची दृष्टी दोषपूर्ण असल्याने तुम्हाला ती स्त्री दुराचारिणी वाटली. तुम्ही तिच्याकडे वाईट भावनेने गेला होतात, परंतु आता तुम्हाच आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप होतो आहे. तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. एक शुभ वार्ता मात्र सांगतो. त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले त्रिमूर्ती स्वरूप असणारे श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद शिवलाभ या नावाने कुरगुडी गावी वास्तव्यास आहेत. त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील. त्यांच्या अनेक दिव्य लीला मी ऐकल्या आहेत. ती स्त्री म्हणाली, आपण माझ्या या दुष्ट पापी लोकांपासून रक्षण केले. आपण मला पित्यासमान आहात. मी एका उच्च ब्राह्मण कुळात जन्मले. अगदी लहान वयातच माझा विवाह झाला. माझे दुर्भाग्य असे की माझा पती माझा अतिशय छळ करीत असे. मी मात्र त्याची मनोभावी सेवा करीत असे. तो माझ्यावर नको ते दोषारोप करीत असे, ज्यामुळे मला अत्यंत मानसिक पीडा होईल. त्याचे आईवडील मोठी माणसे त्यास समजावण्याचा खूप प्रयत्न करेल, परंतु तो कोणाचीच ऐकत नसे. हे सांगताना तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने तिने स्वतः सावरून घेतले व पुढे सांगू लागली, आमच्या गावात एक मांत्रिक आला होता. त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्याला माझ्या सासू सासऱ्याने बोलावून घेतले. त्याने माझी कुंडली मांडून चित्र विचित्र पूजा अर्चा करून म्हणाला, ही नीच जातीची स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगल कार्य घडले आहेत. त्यामुळे तिच्या पतीस नपुंसकत्व प्राप्त झाले. तिला घरातून बाहेर काढल्यावर तुमचे सारे ग्रहदोष नाहीसे होतील. माझ्या पूजा अर्चा फलित होतील. तिचा पती सुद्धा चांगला सशक्त होईल. नंतर तुम्ही त्याचा विवाह दुसऱ्या कन्येबरोबर लावून द्या. त्यांना यथाकाली संतती प्राप्त होईल. त्या ज्योतिषाच्या सांगण्यानुसार दृढ विश्वास ठेवून माझ्या सासूसासऱ्यांनी मला घरातून घालवून दिले. त्यांनी केलेल्या छळामुळे मी अत्यंत त्रासून गेले होते. मला काहीच मार्ग नसल्यामुळे मी माहेरी जाण्यास निघाले. परंतु तेवढा तो मांत्रिक आला आणि त्याने मला अडवले व वाईट नजरेने माझ्याकडे पाहू लागला. मला त्याच्या डोळ्यात दुष्ट वासनेचे ज्वलंत अंगारे दिसले. मी अत्यंत क्रोधायमान झाले. माझ्या शरीरात भद्रकालीची शक्ती प्रकट झाली. मी जवळच पडलेला एक मोठा दगड उचलला आणि त्या मांत्रिकाच्या शिरावर मारला. त्या भयंकर माराने मांत्रिकाचे डोके फुटून तो तात्काळ मृत्युमुखी पडला. माझ्या शिलरक्षणासाठी मला दुसरा मार्ग नसल्याने मी तो दगड मारला होता. परंतु दुर्दैवाने माझ्या हातून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. माझे मन अत्यंत अशांत झाले होते. काय करावे, कुठे जावे ते कळत नव्हते. मी माहेरी जाण्याचा विचार केला असता, परंतु माझे बंधू बहिणी भावजाई माझ्याशी चांगले वागतील याची खात्री नव्हती. मांत्रिकाने मला दिलेला त्रास कोणाला सांगणार होते. मांत्रिकाची केलेली हत्या गावातील सर्व लोकांनी पाहिली होती. अशा बातम्या आगीप्रमाणे सगळीकडे पटकन पसरतात. या आवाराच एक औदुंबराचे झाड होते. ते झाड दत्तप्रभूंना अत्यंत प्रिय असल्याचे मी ऐकले होते. त्या झाडाखाली बसले असताना मला गाढ निद्रा लागली. थोड्या वेळाने जागी येऊन पाहिले तर माझ्या दोन बाजूस दोन नाग माझे रक्षण करीत होते. मी त्या
दोन्ही नागांना नमस्कार केला होते तेव्हा ते नाग दुसरीकडे निघून गेले. मी दत्त दिगंबर जय गुरुदेव असा जप करीत होते. दत्तप्रभूंचे नुसते स्मरण केले तरी ते भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात असे मी ऐकले होते. माझ्या भाग्याने औदुंबराच्या कृपाछायेत असताना मला श्रीपाद प्रभूंचे कृपाछत्र माझ्या शिरावर असल्याची अनुभूती झाली. मी नामस्मरण करीत असताना एक वाटसर त्या वृक्षाच्या छायेत विश्रांतीसाठी थांबला. मी भयभीत होऊन त्याला विचारले, तू कोण आहेस? तू इथून निघून जा. तू गेला नाही तर एक दगड घेऊन तुला मारून टाकेल. थोड्या वेळापूर्वीच मी एका तांत्रिकाला मारले होते. तो वाटसरून म्हणाला, माई मी रजक धोबी कुलात जन्मलेला रविदास, मी दत्तप्रभूंचा भक्त आहे. मी कुरुपुरात राहत असे. श्री गुरुदत्त श्रीपाद श्रीराम गोपाल भूतलावर अवतरले असून सध्या त्या कुरुपूर क्षेत्रात वास्तव्य करीत आहेत. दूर दूर बसवलेल्या दत्तभक्तांना ही वार्ता करावी म्हणून ते नवीन नवीन लीला करीत असतात. मी सध्या कुरुपूरला जात आहे. तुझी इच्छा असल्यास माझ्या बरोबर ये. कुरुपूर येथून जवळच आहे. मी माझ्या भावाकडे जाऊन येथून पुढे कुरुपूरला जाईल. तेव्हा मी म्हणाले, तुमच्या बोलण्याला कसा विश्वास ठेवू? तुम्ही सांगत असलेले श्रीपाद श्रीराम कोण आहेत हा विषय जाणून घेण्याची सुद्धा मला गरज नाही. ते जर दत्तमूर्ती असते तर त्यांनी माझे रक्षण केले असते. ते स्वतः श्री दत्तगुरु आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करीत नाही, परंतु श्री दत्तात्रयांचेच नामस्मरण करते. यावर जे घडेल ते मी पाहिन. तुम्ही तात्काळ इथून निघून जा, नसता काहीतरी प्रभाव घडेल. माझे वक्तव्य ऐकल्यावर तो गृहस्थ रविदास दत्त दिगंबर श्रीपाद शिवाचे नामस्मरण निघून गेला. त्यानंतर एका टेकडीवर बसून पद्मासन घालून ध्यान करीत बसले. त्याच वेळी हे दोन दुष्ट तेथे आले. त्यांची माझ्यावर विषारी नजर पडली आणि ते माझ्या मागे लागले. आपण माझी या दोन कामी दुष्टांपासून रक्षा केली. तेव्हा मी म्हणालो, हे नाते श्रीपाद प्रभूंच्या कृपेने तुझे रक्षण झाले. ते अंतर्यामी असून कालातीत आहे. या सृष्टीमध्ये विविध कालावधीत घटना घडत असतात. या सर्व घटनांच्या मागे ते स्वतः कारण रूपाने स्थित असतात. या सृष्टीत कारण असलेले कोणतेच कर्म दिसत नाही. श्रीपाद शिवलभ स्वामींना निर्गुण सरगुण निराकार साकार या सगळ्या कोणत्याच अवस्थेत कोणी जाणू शकत नाही. प्रत्यक्ष वेदांनी सुद्धा त्यांच्या समोर हात टेकले व नैतिक आम्ही जाणत नाही असे म्हणले. वेदांची ही अवस्था झाली तर सामान्य भक्त त्यांच्याबद्दल काय जाणू शकेल? त्यांच्या स्वरूपाचे ज्ञान त्यांना स्वतःलाच असणार यात मात्र संशय नाही. आपण मात्र त्यांचे नामस्मरण करीत दिल्यास त्यांचा अनुग्रह नक्कीच होतो आणि सर्व दुःखांतून आपली मुक्तता होते. मी दोन्ही ब्राह्मण आणि एक ब्राह्मणी सुशीला आम्ही चौघे मिळून कुरुपुरी जाण्यास निघालो. मार्गात आम्ही श्री दत्तप्रभू आणि श्रीपाद शिवरामांचे भजन करीत नामस्मरण करीत जात होतो. रस्त्यावरील लोकांना आम्ही भजन मंडळातील लोक असल्यासारखे वाटत होते. मार्गात असलेल्या नामानंद स्वामी थोर महात्म्याच्या आश्रमात आम्ही पोहोचलो. श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि शिष्य नामानंद स्वामी. श्री नामानंद स्वामी हे त्रिकालज्ञानी महात्मा पुरुष होते. त्यांनी आमचे मोठे आदरपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्या वडिलांचे नाव मायनाचार्य आणि माझे नाव सायनाचार्य. आमचे गोत्र भारद्वाज. आम्ही वैष्णव संप्रदायाचे आहोत. मी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर माझे नामानंद असे नाव ठेवले. संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण पुण्यक्षेत्र आणि सिद्धतीर्थांच्या यात्रा केला. नंतर सद्गुरूच्या शोधात निघालो. फिरत मी पिटिकापुरम येथे येऊन बसलो. आम्ही वैष्णव असलेले श्री विष्णूचीच आराधना करतो. आमचे सोहळे कडक बसते आणि आचार विचार उच्च असतात. पिटिकापुरम येथे कुंती मार्गाचे दर्शन करून बाहेर आल्यावर समोर एक चांडाळ उभा असलेला दिसला. चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो. तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला, आमची दक्षिणा देऊन पुढे जा. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिलो. गावातील सर्व लोक हा प्रकार पाहत होते. कलियुगामुळे असा विपरीत प्रकार घडत असल्याचे सर्वांना वाटत होते. तो चांडाळ बधिरापण करून श्री वैष्णवांवर अत्याचार करीत होता. एवढ्यात नामानंद त्यास म्हणाले, अरे चांडाळा, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. माझे नाव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही. त्या चांडाळाचे डोळे लाल झाले होते. त्याचा भयंकर चेहरा कोणाचाही भय वाटावे असा होता. नामानंदाच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधित झाला. तो चांडाळ नामानंदाला म्हणाला, तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा फिरत आहेस. तू मला ओळखत नाहीस. मीच तुझा सद्गुरूच आहे. मीच तुला संन्यासोत्तर नामानंद असे नाव दिले. तू तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरु दक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर. जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करेन. तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला मरण यातना देईन. श्री नामानंदाबरोबर त्या चांडाळ वनातील व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता. तो पुढे म्हणाला, मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे. तू देवाची कितीही आराधना केलीस तरी कोणी तुला मदत करणार नाही. एवढे बोलून तो चांडाळ नामानंदावर चाल करून गेला. नामानंदांच्या मनात नसताना केवळ दुसरा उपाय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले. त्यांचे सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले. देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो याची कल्पना नामानंदाला आली. परंतु तितक्यातच तो चांडाळ स्वामींना दिव्य मंगलाच्या स्वरूपात दर्शन देत असल्याचा भास झाला. त्यांच्या त्या दिव्य नेत्रातून आनंद, दया, करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता. दिव्य मंगलवती असलेल्या त्या भगवानाने म्हटले, मी श्री दत्त आहे. सध्या श्रीपाद शिवलवाच्या स्वरूपात मी पिटिकापुरम येथे अवतरित झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे. तू माझे सर्वस्व झाला आहेस. मी सच्चित आनंद आहे. तू उद्यापासून नामानंद धारण करून सर्व प्रचार कर. तुला सुख आणि शांती प्राप्त होईल. शेवटी माझ्या पदाचे शील असे सांगून चांडाळाच्या वेशात असलेले दत्तप्रभू अंतर्धान पावले.
श्री नामानंद स्वामींना श्रीपाद वल्लभांकडून भोजनाचे आमंत्रण. अशा प्रकारे नामानंद संन्यासी तुळशीदापुरम येथील श्रीपाद शिवलांचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले. त्यांना मार्गात कोणी भिक्षा दिली नाही. भुकेने त्यांचा जीव व्याकुळ होत होता. सर्वजण त्यांच्याबद्दल शंका घेत होते. त्यांना वाटले हा एक वेडा आहे. एक चांडाळ त्याच्याकडून गुरुदक्षिणा घेऊन दिला. हा ब्राह्मण असून त्याने चांडाळाला आपला गुरु केला म्हणून हा अस्पृश्य झाला आहे. म्हणून याला भिक्षा देणे म्हणजे शास्त्रविरुद्ध होईल. या विचाराने पिठीकापूर गावातील लोकांनी नामानंद स्वामींना भिक्षा घातली नाही. फिरत फिरत ते अपराज शर्मांच्या घरी पोहोचले. अत्यंत भुकेमुळे तोंडात मधून शब्द बाहेर पडत नव्हते. कसे बसे ते ओम भिक्षा देई म्हणाले. तेवढा दार उघडून श्रीपाद शिवलांत अन्नाचे भरलेले ताट घेऊन आले. त्यांना ओसरीवर बसून त्यांनी सहज ते नामानंद स्वामींना खाऊ घातले. केवढे ते भाग्य! विश्वनियंत आपल्या भक्ताला सहज ते जेवण भरीत होता. धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्य. जेवण झाल्यावर ते अनंत शक्ती स्वरूप अशा विधानाने आपला हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला. तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठी तुला हात पसरावा लागणार नाही. तू कोठेही असतास तरी मी तुझ्यावर अदृश्य रूपाने असेल. मी डोळ्यांच्या पापणीकडे तुझे रक्षण करीन. त्या दिवसापासून धर्मप्रसारासाठी संन्यासी होऊन नामानंद भ्रमण करीत होते. अदृश्यपणे श्रीपाद प्रभूंचा दिव्य असं स्वामींचे रक्षण करीत असे. अशा प्रकारे स्वामींनी आम्हास त्यांच्या आश्रमात स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली. 4 प्रकारचे जीवनमुक्त प्राणी. नामानंद स्वामींच्या आश्रमात सर्व शिष्य बसलेले असताना एका शिष्याने गुरुला प्रश्न विचारला. स्वामी, श्री दत्तांची आराधना केल्याने शीघ्र मोक्षप्राप्ती होते असाही काही साधना मंत्रविधाने आहेत का? माझ्या शंकेचे समाधान करून मला कृतार्थ करावे. त्यावर प्रसन्न चित्ताने श्री स्वामी म्हणाले, हे पुत्रा, वासना त्याग म्हणजे मोक्षच आहे. शरीर बदलल्यानंतर मोक्ष मिळतो असा नियम नाही. शरीर प्रारब्धानुसार शरीराला विविध अनुभव येत असतात. ज्या सत्पुरुषांचा जीवात्मा मुक्त अवस्थेत असतो त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. आपल्या इष्टदेवतेच्या सतत सानिध्यात राहणे याला सालोक्य मुक्ती असे म्हणतात. या अवस्थेत साधक इष्टदेवतांच्या लोकात राहतो. यापेक्षा अधिक पुण्यवान भक्ताला इष्टदेवतेच्या समीप राहण्याचे भाग्य लाभते. त्याला सामिप्य मुक्ती असे म्हणतात. त्यापेक्षा विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना इष्टदेवताचे स्वरूप प्राप्त होते. त्याला सारूप्य मुक्ती असे म्हणतात. यापेक्षा सुद्धा उच्च स्थिती प्राप्त झाली म्हणजे भक्त इष्टदेवतांच्या चैतन्यातच एकरूप होऊन जातो. या अवस्थेत सायुज्य मुक्ती असे म्हणतात. या आध्यात्मिक चिंतनात दत्तभक्त इहलोकी राहून सालोक्य मुक्तीचा अनुभव घेत असतात. ते शरीराने प्रारब्धाचे भोग भोगत असले तरी मनाने ते श्री दत्तप्रभूंच्या चरणापाशी सतत निमग्न असतात. त्यांना सदैव श्री दत्तप्रभूंचे ध्यान असते. सृष्टी धर्म आणि सूक्ष्म सृष्टी तरी कालचक्राने चालूच असते. सृष्टीचा चिंतविलास अंतदृष्टीने पाहून दत्तभक्त आनंदाने उभं होतो. स्वार्थी वेगाच्या दिव्य शक्तीने विश्वकल्याण होत असते. त्यात त्यांचा निस्वार्थीपणा दिसून येतो. याप्रमाणे हा योगी इहलोकी आपले कल्याण करून सामिप्य मुक्ती प्राप्त करून घेतो. असा भक्त श्री दत्तप्रभूंच्या दिव्य लीला अंतर्दृष्टी पाहून त्यांचे मनन चिंतन करून सालोक्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठता प्राप्त करून सर्वोच्च आनंद प्राप्त करून घेतो. जीव शरीर बंधनात असताना त्याला अनेक वासना इच्छा आपल्या बंधनात ठेवतात. परंतु जेव्हा त्याला मुक्त अवस्थेचे ज्ञान होते तेव्हा त्याला खूपच हलके वाटते. याप्रमाणे इच्छा वाचणारे लघुजीव आनंदात रममाण असतात. साईच्या मुक्तीचा लाभ झालेल्या दत्तभक्तांमध्ये श्री दत्तलीला यथेच्छ वाटेने प्रकट होतात. या भक्तांना आणखी काही प्राप्त करून घ्यावे अशी इच्छाच नसते. श्री दत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श, संभाषण आणि अनुभव प्राप्त झालेल्या भक्तांना म्हणजे सतत रक्षण मिळत असते. इहलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महदेश्वर श्रीपाद शिवलांत स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात भजतात. ते सर्व देव श्रीपाद प्रभूंचे दिव्य अंश असतात. त्या देवताकडून श्रीपाद शिवलांत त्या भक्तांना अनुग्रह देतात. श्री दत्त आराधनाची विशेषता. यावर मी म्हणालो, आपण विविध रूपात असलेल्या देवांची पूजा अर्चा करावी का की श्रीपाद शिवल्लभांची आराधना करावी? देव श्रीपाद शिवल्लभांपेक्षा वेगळे आहेत याबद्दल आपण कृपा करून विश्लेषण करून सांगावे. यावर नामानंद म्हणाले, एका मुलीचा विवाह होऊन ती आपल्या सासरी गेली. काही महिन्यानंतर त्या मुलीचे मोठी भाऊ तिला भेटायला आले. मुलीची सासू म्हणाली, तुमची बहीण आमच्या घरी विविध प्रकारच्या चोऱ्या करते. दूध, दही, लोणी, तुरकी चोरून खाते. एखादी चोरी मी सहन केली असती, परंतु इतक्या चोऱ्या. तेव्हा त्या बहिणीचा भाऊ तिला म्हणाला, ताई तू चोरी करणे सोडून दे. केवळ तू दूध घेत जा, म्हणजे तुझी सासू रागवणार नाही. दुधात सर्व काही असते. याप्रमाणे एकट्या श्री दत्तांची आराधना केल्यास सर्व काही मिळते. लोक आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या देवांची आराधना करतात. शिवाची पूजा केल्याने विष्णू प्रसन्न होत नाही, तसेच विष्णूच्या पूजेने शिव प्रसन्न होत नाही. सगुण आणि साकार देवांची पूजा केल्याने भक्तांच्या कर्माप्रमाणे फळ मिळते. अनेक जन्मातील केलेल्या पापपुण्याचे फळ क्षीणस्थितीत असेल तर पुण्य महाविशेष मध्ये जमा होते. यावेळी श्री दत्तप्रभूंची भक्ती प्राप्त होते. अशा भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाही, परंतु श्री दत्तप्रभूंच्या भक्तांच्या बाबतीत मात्र श्री दत्त ब्रह्मदेवाला आदेश देऊ शकतात. जीवाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक स्थितीला श्री विष्णू कारणीभूत असतात. अपरिपक्व असतो अवस्थेत असताना महायोग शक्तीने जीवात प्रवेश केला. शरीर, मन,
त्या शक्ती सांभाळू शकत नाहीत आणि अग्निज्वालेचा दाह झाल्यासारखे होते. जीवाचे जीवनमान सुरळीत करण्यासाठी भगवान विष्णू आपला सहाय्य करतात. प्रत्येकाच्या कर्मानुसार श्रीकृष्ण श्री दत्तप्रभूंचे अभिन्न अंग आहेत. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत अंगुलीवर धारण केला होता हे सर्वांना ज्ञात आहे. गोकुळातील साऱ्या गोपी आणि गो पूर्वजन्मातील महान ऋषी होते. त्यांनी रचलेले महान ग्रंथ पर्वतरूपाने अवतरित झाले होते. या महान ग्रंथाचे विवेदन होऊन त्यातून प्रचंड महायोग शक्ती निघते तेव्हा जीवास खूपच हलके हलके वाटते. या सूक्ष्म स्थितीत जीवाला महायोगानंद मिळतो. हा मिळवण्यासाठी कठीण तपश्चर्या लागते. श्रीकृष्ण भगवान आपल्या भक्तांचा आश्रितांचा संपूर्ण भार स्वतः पेलून घेतात. त्यांचे ग्रंथी वेदन करून त्यांना शक्ती प्रदान करतात. हे आध्यात्मिक रहस्य आहे. भौतिक दृष्टीने पाहिल्यास श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचे रक्षण करीत आहेत असे वाटते. श्री दत्तप्रभूंचा तो संकल्पच होता. परिस्थितीला बदलायचे परिणाम क्रमाला शीघ्रपणे करण्याचे आदेश ते विष्णू देत असत. या प्रक्रियेत भक्तांच्या प्रारब्धामुळे मार्गात येणार अडचणी त्यांचे अनुभव त्यांच्या नकळत त्यांना सोसई होत असत. श्रीपाद वल्लभ आपल्या भारी भक्कम विद्यांवर भक्तांचा भार वाहतात. श्रीपाद प्रभू किती दयाळू आहे आणि कारुण्यमूर्ती आहेत. श्रीपाद प्रभूंच्या अवताराचे मुख्य लक्ष त्यांच्याबरोबर सायुज्य स्थिती अनुभवणाऱ्या योगाने 1,25,000 अनुयायी करण्याचा संकल्प केला होता. त्यांची पूर्तता करणे हे होते. ते कर्मबंधनाच्या स्पंदनातून सर्वांना मुक्त स्थितीत आणून हृदयाच्या अंश रूपाने प्रकट होऊन कोट्यानं कोटी जन्मांतर येणार त्या जन्मांचा विनाश करून त्या जीवात्म्याला मुक्ती देतात. त्यांच्यामधील ब्रह्मा विष्णू आणि रुद्राचा अंश स्फुट होऊन त्या ईश्वरी गुणांनी भक्तांचे रक्षण होते. हे त्या आत्म्याच्या संकल्पने होत असते. भक्तांनी संकल्प सिद्धीसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. एकदा पिटिकापूर्वमध्ये श्रीपाद प्रभूंच्या एका भक्तास घोड्यावर बसत असता घोड्याने पाडून टाकले आणि पायाने फिरवले. त्याला भयंकर जखमा होऊन तो रक्तबंबाळ झाला. त्या जखमी भक्ताला श्रीपादांनी आपला अभयस्थ दर्शवला आणि त्याच वेळी सर्व जखमा पूर्णपणे बऱ्या झाल्या. जणू काही झाल्याच नव्हत्या. त्याच दिवशी श्रीपाद शिवलिंगावर दूर श्रद्धा आणि भक्तिभाव असणाऱ्या एका भक्ताला कल्पना नसताना 100 मोहरांनी भरलेला एक खंडा सापडला. श्री व्यंकटप्पा यांनी प्रभूंना या घटनेविषयी विवरण करून सांगण्याची विनंती केली. त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, मी माझ्या एका अनन्य भक्ताचे आयुष्य 20 वर्षांनी वाढवले. त्याच्या भक्तीवर संतुष्ट होऊन मी त्याला हे फळ दिले होते. आज त्याला 100 मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. हा त्याचा महत्भाग्याचा दिवस आहे. ज्याची माझ्यावर मनापासून अनन्य भक्ती असते त्याचा मी दास होतो. जे भक्त मला हृदयात प्रस्थापित करतात ते मला अत्यंत प्रिय असतात. त्रिलोकमध्ये परमेश्वर सुद्धा अशा भक्ताच्या अधीन होऊन त्याच्यावर संचार करत असतात. श्री नामानंद स्वामींच्या दिव्य सत्संगाचा लाभ झाल्यावर सर्वांना अत्यंत आनंद झाला. ते 2 ब्राह्मण रामानंद म्हणाले, आम्ही केलेल्या पापांचा आम्हास पश्चाताप होत आहे. आपण आम्हास उपदेश करावा. यावर श्री नामानंद स्वामी म्हणाले, तुम्ही एक भुक्त व्रत करा. कष्ट करून धन संपादन करा आणि त्या धनाचा उपयोग सर्व ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी करा. त्यामुळे तुमच्या पापाचे क्षालन होईल. असे वर्तन केल्यास श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष अथवा स्वप्नामध्ये दर्शन होईल. मंत्रदीक्षा मिळाल्यावर सुद्धा तुम्ही सदाचाराने वागले पाहिजे. जर तुम्ही पूर्वीच्या सवयीनुसार पुन्हा दुराचारास प्रवृत्त झाल्यास श्रीपाद स्वामी तुम्हाला दुप्पट शिक्षा देतील याचे ध्यान असू द्या. दत्तात्रयाच्या आराधनेचे फळ. सुशीला नावाच्या ब्राह्मणाने श्री नामानंदाने विचारले, स्वामी संकटातून कशी सुटका करून घ्यावी. त्यावर त्या प्रसन्नचित्त श्री नामानंद स्वामी सांगितले, आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्ममरण नसते. त्याला अग्नी जाळू शकत नाही, शस्त्र इजा करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पाहून पुन्हा जन्म घेतो. तू अनघादेवीचे व्रत केल्यास तू संसारात सुखी होशील. तसेच तू दैवी समेत श्री दत्तात्रयांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे. असे केल्याने श्री दत्तात्रय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील. श्री बापनाचार्यांनी श्री दत्तात्रयाचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी स्तोत्राची अक्षरे अत्यंत प्रभावशील आहेत. या अक्षरांमध्ये चैतन्य हे युगानुगे विकसित राहील. या स्तोत्रात वाक्यानुसार कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधी निषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्यांच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. सिद्धमंगल सूत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर द्वैतानंदन बापनायुध श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काटक चैन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी
राजमांबा सुधा गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरी नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव इति कापूर नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनकाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्र सद्भाव सद्ब्राह्मण जेवण घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्माने श्री दत्तात्रयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद वल्लभांच्या कृपेस पात्र होतात. तसेच याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडळातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात. श्रीपाद प्रभूंचा सुशीलेच्या पती सदगुरू श्री नामानंद स्वामींची अमृतवाणी ऐकल्यावर मला एक कल्पना सुचली. मी श्री नामानंदांना म्हणालो, हे स्वामी, या स्वतःच्या पारायणात श्रीपाद प्रभूंच्या दिव्य लीलांचे वर्णन यथाप्रसंग सांगावे अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना. आम्हा तिघांवर दयेचा सतत वर्षाव करणाऱ्या स्वामींनी आम्हावर आनंद दृष्टी टाकली आणि आमच्या विनंतीस मुख संमती दिली. त्या रात्री आम्ही श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले. स्वामींनी लीला कथन करीत सिद्धमंगल स्तोत्राचे गायन केले. त्या दिव्य अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली ते कळालेच नाही. उष्यकाल होता श्रीपादांची मंगल आरती केली. थोड्याच वेळात अन्न सामग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली. गाडीवान खाली उतरला. त्याने सारी खाद्य सामग्री बैलगाडीतून दुरून आश्रमात ठेवली. नंतर तो सुशिलेस उद्देशून म्हणाला, थोड्याच वेळात तुझा पती सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीत येतील. त्या गाडीवाल्याच्या बोलण्यात इतके वेगवेगळेच माधुर्य होते. तो दिसण्यास तर गाडीवानासारखा नव्हता. सारखे त्या गाडीवानाकडे पाहत राहावे असे वाटत होते. परंतु तो सामान उतरून निरोप सांगून त्वरेने निघून गेला. त्यावेळी नामानंद स्वामी ध्यान अवस्थेत होते. त्यातून बाहेर आल्यावर त्यांनी विचारले, तो गाडीवान कुठे आहे? तो सामान ठेवून निघून गेल्याचे आम्ही सांगितले. त्या एकदा स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात, मीच अभाग्य आहे. ते पुढे म्हणाले, परम कारुण्यमूर्ती श्रीपाद शिवला करण्यासाठी गाडीवानाच्या रूपाने अन्न सामग्री घेऊन आले. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले. नंतर सुशिलेकडे ओळख म्हणाले, हे सुशिले, तुझे नशीब उदयास आले. तुझे पतीचे नपुसंकत्व गेले. तुझे सासू सासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडून येत आहेत. श्रीकांतांनी नामानंदांनी सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले. सुशीला आपला पती व सासू सासऱ्यावर आपल्या घरी गेली. मी आणि दोघांप्रमाणे श्री स्वामींना कुरबुडी जाण्याची आज्ञा मागितली. श्री नामानंद स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही कुरबुडीच्या मार्गाने निघालो. श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 18. संत रविदासांनी श्रीपादांचे दिव्य मंगल दर्शन. मी त्या ब्राह्मणवय समेत यथाखाली कुरबुडीस येऊन पोचलो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आदि मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश गुणांचा सार्वभौम असे लीलावती भगवान श्रीपाद प्रभू श्रीकृष्णा नदी स्नान करून बाहेर येत होते. त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो. त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसंडून वाहत होते. ते माझ्याजवळ आले. मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचलेच नाही. ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते. मी त्यांना चरण स्पर्श केल्यावर त्यांनी कमळातील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले. मी दीर्घमूळ झालो. ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले, बेटा शंकर भट्ट, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. त्या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही. त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ झालो. समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला. माझी कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी अनुभूती आली. हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला. अनंत शक्तीचा विद्युत प्रभाव माझ्या नसानसांमधून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा तहास झाला. माझे डोळे आपोआप मिटले गेले. नाडी आणि हृदय स्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते. माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन आनंद शून्यात हरवले. माझ्या हृदयातील चैतन्य आनंद अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे भासले. या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो. त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे. या अतुच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्याना कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पाहत आहे तसे मला हसमान झाले. मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास वाटत होता. मी लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो. हे सर्व मला चित्र विचित्र वाटत होते. तेवढ्या श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमळावरील जल मोठ्या प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहस्थितीत आलो. संपूर्ण विश्वाचे आदिगुरु असणारे श्री वल्लभ माझ्याकडे हजार मातांचे वात्सल्य डोळ्यात आणून पाहत मंद मंद स्मित करीत होते. येवनांना श्री वल्लभांचे दर्शन. माझ्याबरोबर आलेल्या ब्राह्मण मुलींना श्रीपाद प्रभूंवर बोलणे किंवा पादस्पर्श करण्याचे धैर्य नव्हते. श्रीपाद स्वामी मला म्हणाले, तुझ्याबरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत? मी म्हणालो, प्रभू, आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत. त्यावेळेस प्रभू म्हणाले, हे ब्राह्मण दिसत नाही, गोमांस खाणारे यवन दिसतात. खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार. एवढ्या ते ब्राह्मण म्हणाले, आम्ही ब्राह्मण नाही, यवन आहोत या संदेह नाही, आम्ही पुराण असतो. त्यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभित झालो. श्रीपाद वल्लभ नावाने माया वेशाने संचार करणाऱ्या जगद्गुरु श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्मांचे पुण्यफळ आहे.
त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजे महत्भाग्य आहे. गोमातेत सर्व देवता वास करतात. गायी विना घर स्मशानात असते. श्रद्धेने गो करणारे मला खूप आवडतात. गायीचे दूध पुष्टीदायक आणि दृष्टीदायक असते. ब्राह्मण जन्म घेऊन गोमांस खाणारा शिक्षेस पात्र असतो. यज्ञ या करताना शेळीचे बलिदान दिले जाते. यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशुसला त्यांच्या नीच योनीतून नियुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात. यज्ञ पशुला चांगला जन्म मिळवण्यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो. जर तो योगी असा समर्थ नसेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते. देशकालानुसार धर्म कर्म पद्धतीमध्ये थोडा थोडा बदल होत असतो. यवन असणाऱ्या तपस्वींनी गोमांस भक्षण केले तरी परमेश्वराकडून बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीत उत्तम जन्मच मिळवून देते. परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते. म्हणून गोहत्या शास्त्रानुसार महान पाप आहे. कौरव पांडवाच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र धर्मक्षेत्र आहे याचा शोध करायचा निघाले. त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला. पाण्याचा प्रवाह अडवण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती. तो अशा दगडाच्या शोधातच होता. इतक्या त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला. जेवण झाल्यावर पाणी अडवण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडवण्यासाठी ठेवले. त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोघात मारण्याची क्रिया करताना कोणताच भाव नव्हता. ते दोघे निर्विकार होते. शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते. तोच त्याचा धर्म होता. शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धावाने करत होता. या शेताची जागा श्रीकृष्णाने धर्मक्षेत्र म्हणून निवडली. अरे नाममात्र ब्राह्मणा, गोमांस भक्षण करणे केव्हाही बरोबर नाही. पूर्व पुण्याने आणि पूर्व पितृदेवतांच्या प्रार्थने तसेच माझ्या अपार कारवाईने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला. हेच तुमचे महत्भाग्य समजा. तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकारित नाही. तुम्ही मला स्पर्श करू नका. माझ्या कमरेतील पाणी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही. तुम्ही इथून तत्काळ निघून जा. तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय केली आहे. तुम्ही यवन स्त्रीबरोबर विवाह करून यवनाप्रमाणे राहा. तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संतती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील. माझ्या दर्शनाने पुढील झाल्यामुळे काही जन्मांतर तुम्ही बडेबाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल. महाराष्ट्रातील शिर्डी गावातील साईबाबा नावाचे एक महात्मे अवतरित होतील. ते तुमचा उद्धार करतील. हे माझे वर काळ्या दगडाप्रमाणे वरील रेषेप्रमाणे आहे. असे बोलून बघून त्यांना जाण्यास सांगितले. मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो. तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला. रविदास श्रीपाद प्रभूंसारखा प्रणाम करीत होता. परंतु प्रभू तिच्याकडे दुर्लक्ष करीत होते. थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसते. याचे मला आश्चर्य वाटले. श्रीपाद सलग स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला. तेव्हा माझ्या नेत्रचक्षुसमोर चित्रविचित्र दृश्य दिसली. श्रीपाद स्वामींचा भक्तांवर अनुग्रह. रविदासाचे नाव कृष्णा नदीतून कुरुकडीकडे जात होते. त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते. इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते. ते पंडित रविदासाला म्हणाले, मी महापंडित आहे आणि श्रीपाद शिवलभ स्वामींकडे जात आहे. त्यांनी मला बोलावले आहे. ते तुला नावेचे भाडे देतील. ते ऐकून रविदासाने होकार दिला. नाव मार्ग अक्रमू लागली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळले की रविदासाला पौराणिक ऐतिहासिक कथांची काहीच माहिती नाही. तो पंडित म्हणाला, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही. म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालवलेस. रविदास ते ऐकून निराश झाला. नाव चालताना एकदम पाण्याचा वेग खूप पडला. त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले आणि त्यातून पाणी आत शिरू लागले. रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणास पाण्यास पोहता येते का? पंडित म्हणाला, अरे मला तर पोहता येत नाही. रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येते, परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. इतक्या त्याला पाण्याच्या मध्यभागी एक दिव्य कांती दिसली. त्याने आधी अंत नसलेल्या श्रीपाद स्वामींच्या महिमा म्हणून करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या. रविदासाने त्या दिव्य कांती सत्तेच्या श्रद्धाभावाने नमस्कार केला. नावेतील पाणी सारखे वाढू लागले. इतक्यात एक मदार्श घडले. एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर बसली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले. रविदास यापूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता, परंतु आज जेव्हा त्यांनी स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुलीने मंदहास्य केले. त्या पंडिताचे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघाला. श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ते कळेनासे झाले आहे. तू महापंडित असून सद्गुणाचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस. त्यामुळे ते तुला सतत शाप देत आहे. तुझी भार्या एक सभ्रमणी असून मानसिक छळणे शोधित झाले आहे. हे सर्व पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देतो. तू तुझ्या गावी जाऊन निर्वतन विसरून चांगले आचरण कर. तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही. तुझ्या विद्वतेचे प्रात्यक्षिक दाखवतोस का? तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे. सर्व ज्ञान संपन्न असलेल्या श्रीपादांचे ते वक्तव्य पंडिताच्या तोंडून एकही शब्द फुटेना. जणू काही उपाय झाला होता. त्याच्या
त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशीच इच्छा होती. शिवल्लभ स्वामी म्हणाले, तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला 3 वर्षाचे वाढवलेले आयुष्य देत आहे. तू रजगाची असते जबरदस्तीने पळवून तिला दासी केले, परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुख वैभवाचा आस्वाद घेतील, तेव्हा तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास अनावसास काही कमी पडणार नाही आणि दुष्कर्म केल्यास नाना यातना भोगावे लागतील. मरणापासून तुझे रक्षण करून माझ्याकडे येऊन घेणाऱ्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करेल. तू तात्काळ या पुण्यभूमीतून निघून जा. स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित तेथून निघून गेला. रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला. तो दररोज स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे. पूजेसाठी फुले आणणे हे तर त्याच्या आवडीचे काम होते. श्रीपाद प्रभू स्नानानंतर कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार करीत असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत. रविदासाच्या पितेने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतर्यामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो 100 लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणार आहे. एकदा रविदास कृष्णा नदीच्या तीरावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या नावेने त्या गावातील राजा आपल्या लवाजमासह जलविहार करीत होता. रविदास राजाकडे एकचित्ताने पाहत होता. तेवढा श्रीपाद स्वामी नदीत स्नान आटवून बाहेर आले. रविदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. स्वामींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत आहेस रजका? त्यांच्या मधुर वाणीने रविदास एकदम गोंधळला व स्वतःला सावरीत त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार केला. स्वामी म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकाराती मान हलवली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा नगरीचा सध्याचे विद राजा होशील. त्यावेळी नरसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईल. तो रजक म्हणाला, प्रभू मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. स्वामींनी रविदासाची इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मला आणि यथाकाली तो विदुरा नगरीचा राजा झाला. राज्य वैभव उपभोगून जीवनाच्या उताराव्यात त्यास नरसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन मोठा सन्मान केला. खिरीने भरलेले अक्षय पात्र आम्ही सर्वजण बसलो असताना एक तरुण ब्राह्मण तेथे आला. तो दूरून आला असताना त्याचे पाय धुळीने भरले होते. त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते. त्याचे नागोत्र काश्यप होते आणि तो अपस्तम शाखेचा होता. श्रीपाद प्रभू पिटिकापुरून येणाऱ्या भक्तांना आपल्या आत्म्यांची सविस्तर माहिती त्यांचे क्षेमकुशल विचारित असत. हा सर्वज्ञानी असणाऱ्या श्रीपादांचा आवडता छंद होता. वल्लभेश्वर पिटिकापुरून आला होता. त्याला स्वामींनी आपल्या नातलगांचे स्नेहसंबंधांचे क्षेमकुशल विचारले. मध्यान्हाची वेळ झाली होती. स्वामींचे शिष्य भिक्षा घेऊन आले होते. इतक्यात काहीतरी घेण्यासाठी स्वामींनी आपला दिव्य हात वर केला आणि एक चांदीचे पात्र हातात घेतले. त्यात खीर भरलेली होती. तेथे जमलेल्या शिष्यांना खीर वाटून दिली, परंतु ते भांडे खिरीने भरलेलेच होते. श्रीपाद प्रभूंनी शिष्याने आणलेली सर्व भिक्षा नदीच्या पाण्यातील जलचना देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविदास सर्व भिक्षांना घेऊन कृष्णाच्या तीरावर गेला. नदीतील जीवजंतूंना सुद्धा स्वामींचा प्रसाद मिळावा हा त्यांचा संकल्प होता. श्रीपाद शिवल्लभ मला वल्लभेश्वरच्या जवळ बसण्यास सांगत होते, परंतु त्यांच्याजवळ रविदास बसला होता. माझ्या बाजूला सुवर्णशास्त्री नावाचा एक कानडी ब्राह्मण बसला होता. एक गरीब ब्राह्मण आपल्या मुलीचे लग्नासंबंधी प्रभूंना विचारित होता. प्रभू म्हणाले, मी असताना तुम्हाला काळजी कशाची? जे लोक पापी असतात त्यांनाच भय असते. प्रभू पुढे म्हणाले, हा वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. सुवर्णशास्त्री ज्याला पौराणिक ते शिकवित आहेत. वल्लभेश्वराकडे वळून स्वामी म्हणाले, तुझ्या मातापित्यांची अशी इच्छा आहे की त्यांना पिंडदान करावे. श्रद्धाभावाने आणि मंत्रोच्चारासह केलेले पिंडदान पितरांना पोहोचते. पितृदेवताचा शाप घेणे चांगले नसते. गरुड पुराणातील मंत्र उच्चारल्यानंतर विवाहाच्या मंत्राचे उच्चारण करावे असे शास्त्रवचन आहे. तसेच विवाह मंगलासाठी हळकुंड स्वीकारे. आज तुम्हाला मिळालेला प्रसाद अत्यंत दुर्लभ आहे. पिटिकापुरमध्ये मल्लादी लोक व्यंकटपाय श्रेष्ठी महाराज आणि वत्स महाराज नैवेद्यासाठी खीर घेऊन आले. तोच नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ब्रह्मराक्षस पिशाचेच्या बाधेने पीडित असलेल्या लोकांची बाधा या प्रसादाने तत्पर निवृत्त होते. दारिद्र्य आणि दुःखाने पीडित असलेल्या लोकांना या प्रसादाचा स्वीकार कराने संपदा आणि अभिवृद्धी लागते. हे दिव्य भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले. सद्गती झालेल्या कंठाने श्रीपाद स्वामी म्हणाले, या 3 अंशाशी माझा ऋणानुबंध कालातीत आहे. त्यांच्या वात्सल्य भक्तीने मी त्यांच्यास अंकित होतो. मला कोठेही जेवणास न मिळाल्यास मी सूक्ष्म रूपाने जाऊन तिथे यथेच्छ जेवण करतो. जे कोणी माझी वात्सल्यपूर्ण भावाने सेवा करतात त्यांच्या घरासमोर मी बाल्य स्वरूपात खेळत असतो. माझ्या पावलांचा सुमधुर आवाज माझ्या भक्तांच्या हृदयात प्रतिध्वनित होतो. रात्रीच्या वेळी कुरबुरू गावात माझ्या संपत्तीच्या कोणी राहू शकत नाही. यक्षिणी ब्रह्मराक्षस महाविषाच्या आरतीच्या वेळी आक्रोश करतात. मी त्यांची त्या विषाच्या योनीतून सुटका करून नवीन देह प्राप्त करून देतो. देवता, गंधर्व, यक्ष, शत्रुशस्त्री यासारखे उच्च पदास पोहोचलेले जीव माझ्या दर्शनास येतात.
महासिद्ध महायोगी तपस्वी महापुरुष माझे दर्शन स्पर्श व संभाषणाचे भाग्य प्राप्त व्हावे अशी इच्छा मनातून अनेक कष्ट झेलून माझ्याकडे येतात. तुम्ही आनंदाने नामरूपाला ओलांडून पुढे जाल ही श्रीपाद प्रभूंची अनुलंबनी आज्ञा होती. आम्ही शेजारी असलेल्या गावी जाऊन बसलो. त्या कन्याचा पिता स्वतःच्या घरासमोर वधूवरांना बसवून सुब्रमण्य शास्त्री म्हणून मंत्र म्हणून घेत होता. शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते, परंतु अंतिम संस्काराच्या मंत्रांची माहिती त्यांना होती. श्रीपादांचे ध्यान करून सुवर्ण ब्राह्मणांच्या समीप बसले. त्यांच्या मुखातून आपोआप मंत्र उच्चारण होऊ लागले. याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटले. याप्रमाणे सर्व मंत्रोच्चारण झाल्यावर त्या वधूवरांचा विवाह संपन्न झाला. कन्येचा पिता निर्धन होणारा पती गरीब असल्याने त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या डोळ्यात घातले. विवाहासाठी आलेले ब्राह्मण विवाह संप्रदायानुसार न झाल्याने निंदा करीत लग्न मंडपातून निघून गेले. वल्लभेश्वरला आईवडील नव्हते. मुलीचे आईवडील गुरुहित आणि मी असे 5 लोक लग्नास उपस्थित होते. विवाहानंतर नवदंपत्यासह आम्ही श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. श्रीपाद स्वामींनी आम्हाला आशीर्वाद देऊन आनंद व्यक्त केला आणि आम्हा त्यांच्या समोर थोडा वेळ ध्यानधारण करण्याची अनुज्ञा दिली. मी ध्यानात बसतानाच माझ्या डोळ्यासमोर वल्लभेश्वरच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे एक एक चित्र येऊ लागले. वल्लभेश्वर एक व्यापारी झाला होता. त्याने मिळणाऱ्या नफ्यातून काही भाग वेगळा ठेवून त्याचा उपयोग पुरोपुरी ब्राह्मण भोजनास करण्याचा नवस केला होता, परंतु तो संकल्प पूर्ण करण्यास विलंब लावित होता. श्रीपाद शिवराज पुरक्षेत्री अंतर्धान पावले. ते गुप्त रूपाने संचालित करीत होते. पुरोपुरी अक्षत्रिय प्रभूंच्या पादुका मात्र होता. वल्लभेश्वराने धनसंपादन केले व ते घेऊन तो पुरोपुरी आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी येण्यास निघाला. मार्गात त्या 4 चोर अधिकांच्या भविष्यात भेटले. थोडे अंतरवर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभाचार्यांचा वध केला आणि त्यांच्याजवळ धन घेण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात श्रीपाद प्रभू तिथे त्रिशूलधारी यतीच्या वेशात प्रकट झाले. वल्लभेश्वर चोराने मारण्यापूर्वी श्रीपाद स्वामींच्या ध्यानात मग्न होता. आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी प्रभू तात्काळ धावून आले होते. त्यांनी 3 चोरांना आपल्या त्रिशूलाने मारून टाकले. चौथा चोर अत्यंत केवळ सुरात स्वामींना म्हणाला, महाराज मी चोर नाही. दयावंत प्रभूंनी त्या चौथ्या चोरास संवेदन देऊन विभूती दिली आणि म्हणाले, वल्लभेश्वरचे शिर आणून त्याच्या धडात जोडून ठेवू. त्याप्रमाणे ठेवता स्वामींनी त्या मृतदेहाकडे अमृत दृष्टीने पाहिले. दुसऱ्या क्षणी वल्लभेश्वराला नवजीवन प्राप्त होऊन तो झोपेतून उठल्याप्रमाणे उठून दिसला. त्या चौथ्या चोराने वल्लभेश्वराला झालेला प्रकार सांगितला. त्याला झालेल्या आनंदाला सीमा नव्हती. श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्यानं लाभल्यामुळे मात्र त्यास वाईट वाटले. वल्लभेश्वरामुळे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घडल्याने तो चौथा चोर अत्यंत आनंदित होता. वल्लभेश्वर पुरपुला येऊन पोचला. त्याने 1 सहस्र ब्राह्मणांऐवजी 4 सहस्र ब्राह्मण होण्याची आराधना केली होती. श्रीपाद स्वामींची विराट स्वरूप. आम्ही सर्वजण डोळे झाकून ध्यानात बसलो होतो. मला वल्लभाचार्यांच्या भविष्यात घडणाऱ्या घटनेचे चित्र दिसत होते. तितक्या डोळे उघडण्याची श्रीपाद प्रभूंनी अनुज्ञा दिली. ते म्हणाले, कोणतेही कार्य अकारण होत नाही. प्रत्येक कर्मासाठी काही ना काही कारण असतेच. सृष्टीचे विधान चित्रविचित्र आहे. निर्गुण निराकार असा मी तुमच्यासाठी साकार रूपात अवतरित झालो आहे. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परिमित आणि अवधूत नसलेला मी तुम्हास परिमित आणि अवधूत असाचा भास होतो व तसा अनुभव सुद्धा येतो. हा फार गुंतागुंतीचा विषय आहे. सर्व शक्ती माझ्या स्वाधीन आहेत. या अनंत कोटी ब्रह्मांडात प्रत्येक अणुरेणूमध्ये मीच भरून राहिलो आहे. अणुरेणूंना एकत्र करून ठेवणारा संकल्प स्वरूप मीच आहे. या अणुरेणूला वेगवेगळे करून नूतन सृष्टीची निर्मिती करण्यासाठी जी स्थिती हवी असेल त्यासाठी प्रलयकाळ साधणारा असा रुद्ररूपही मीच आहे. हे ज्ञान आणि हे अज्ञान याचा तुम्हाला बोध करून सर्व जीवांना अनेक प्रकारची माया करून त्यात सर्वांना बंदिस्त मीच करतो. जेव्हा जेव्हा भक्त आत्मतेने माझी प्रार्थना करतात व मला सहाय्यासाठी बोलवतात तेव्हा तेव्हा मी सहस्रभावने त्यांचे रक्षण करतो. हे माझे अनादी तत्वही मीच आहे. प्रत्येक जीव मात्रात व्यापून असलेला मी तोच मी. अशा मी मध्ये असलेले शक्तिमत्व, सर्वज्ञता, सर्वांतर्यामित्व तुमच्या दृष्टीला दिसत नसल्यामुळे तुम्ही भ्रमित होता. याचा तुम्हाला अनुभव येऊन तुम्ही मला व्यक्त रूपात पाहिले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. काही आहे का? परब्रह्म समजले श्रीपाद प्रभू या प्रकारे समजावून सांगत असताना घंटानाद ऐकू लागला. सगळे आश्चर्यकारक मनस्थितीत असताना तो घंटानाद शांत झाला. श्रीपादांची मातृभावना. आम्ही सर्वजण बसलो असताना श्रीपाद प्रभू म्हणाले, श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार फल देणारा महान अवतार आहे. माझे नामस्मरण केल्याशिवाय कोणताच अवधूत पूर्ण सिद्धी प्राप्त करून घेऊ शकत नाही. तसेच महान योगी सुद्धा सिद्धी प्राप्त करण्यासाठी माझे नामस्मरण करतात. हे वल्लभेशा, तुझ्या आईवडील लवकरच निर्वरले आणि तुझ्या नातेवाईकांनी तुला 2 मार्ग लावून तुझी सर्व संपत्ती हिरावून घेऊन तुला भिकारी केले. हे आम्हाला ज्ञात आहे. त्या नातेवाईकांची मुले सुद्धा तुझ्याशी वैरभावने मागतात हे आम्ही जाणतो. तुझे ते दुष्ट नातेवाईक पूर्वी जन्मात चोर बनले. तू धन घेऊन कुरकुरीत येत असताना त्या चोरांनी तुझे धन लुटून तुला मारून टाकले. तू आमचे स्मरण करताच आम्ही तेथे प्रकट होऊन तो आमच्या त्रिशूलाने 3 चोरांचा वध केला. चौथा चोर आम्हा शरण आला. त्याचा दोषही अत्यंत कमी असल्याने आम्ही त्याला जीवनदान दिले. श्रीपाद प्रभूंचे वक्ता ऐकून वल्लभाच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. ते भाऊ श्रीपाद प्रभू म्हणाले, हे माते, प्रत्येक स्त्रीमध्ये आम्हा जन्म दिलेल्या अखंड सौभाग्यवती सुमती महाराणीच दिसते. त्या महान मातेच्या कुशीमध्ये नेहमीसाठीच आम्ही बालकच असतो. तू दुःखी होऊ नकोस. मी दिलेले हळकुंड जपून ठेव. तुला या हळकुंडामुळे सदैव सौख्य लाभेल. तू अखंड सौभाग्यवती राहशील. आमचे हे वचन
काळात दगडाप्रमाणे रेषेप्रमाणे अटळ आहे. त्याला सृष्टीची कोणतीच शक्ती बदलू शकत नाही. मला गायत्री मंत्राचा उपदेश करणारे माझे प्रथम गुरु माझे पितर्स असून त्यांचे नाव चिरकाल टिकून राहील. आमच्या पुढच्या अवतारात नरसिंह नावावर सरस्वती नाव जोडून नृसिंह सरस्वती असे नाव आम्हाला लाभणार आहे. आमच्या आजोबा बापणाचार्य यांचे नाव सुद्धा अजरामर करण्याचा आमचा मानस आहे. नृसिंह सरस्वती अवतारात आमचे रूप आमच्या आजोबांसारखेच असेल. आमचे आजोबा माझे दुसरे गुरु होते. त्यांच्याकडे वेदशास्त्राचा अभ्यास केला. तुम्ही पाहत असलेली ही घंटा एकीकडे आमच्या आजोबांच्या घरात होती. ती माझ्या संकल्पने अनेक प्रदेशात फिरून आली आहे. ती भूमीतील भुयारी मार्गाने सुद्धा जात असे. हे शंकरभटा, तू रचना करीत असलेल्या तेलुगू भाषेतील श्रीपाद चरित्रामधील 18 अध्याय येथे संपत आला आहे. ती घंटा पिठिकापुरम गावी येऊन पोचली आहे. ही घंटा अनेक आकार घेऊन अनेक आकार बदलून माझ्या संकल्पानुसार पुन्हा इथे आली आहे. आमच्या आजोबांच्या स्वतःच्या घरात माझ्या महासंसाराची स्थापना होईल. आमच्या प्रेमाची खूण म्हणून जय जय निनाद करणारी घंटा आम्ही पिठिकापुरमला पाठवली आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.